नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील घाटवळ, संचालक एक्झिटिव्ह अकॅडमी अमरावती. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं माझ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये स्वागत करतो आहे. तर सर्वांनी माझा पहिला व्हिडिओ पाहिलेला असेल, नक्कीच तो पाहिला आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की हे मॅनेज कसं करायचं, कारण प्रकरणाची मी मालिका सांगितली होती कशा पद्धतीने घ्यायचं म्हणून, बरोबर ना. तर खऱ्या अर्थानं या दुसऱ्या लेक्चरपासून आपल्याला ते पाहायचं. बघा, आपलं पहिलं लेक्चर मी पुन्हा रिकॉल करतो आहे. काय घेतलं आपण पहिल्या याच्यामध्ये? बघा, आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलं होतं फक्त आणि फक्त संपूर्ण अंकगणित विषयाच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण, बरोबर. आता आपल्याला दुसऱ्या भागामध्ये म्हणजे दुसऱ्या लेक्चरपासून काय शिकायचं आहे? तर दुसऱ्या लेक्चरपासून आपल्याला ॲक्च्युअल अभ्यासक्रमाला म्हणू, चॅप्टरला म्हणू, प्रकरणाला म्हणू, उदाहरणाला म्हणू सुरुवात करायची आहे, बरोबर आहे. मी परत एकदा थोडी रिक्वेस्ट करतो, माझं प्रत्येक लेक्चर फक्त मन लावून ऐका. मी तर स्पष्ट बोलत असतो बऱ्याचदा बॅचमध्ये की नाही ऐकायचं ना तर नाही ऐकायचं, पण ऐकायचं असेल ना तर स्पष्ट ऐकायचं, फॉलो करा. एकदा खरंच फॉलो करायचं आहे, कारण ह्या बेसिक गोष्टी आहे. मी सांगतो म्हणून नाहीत, तर सर्व लोक आपण शाळेत गेलेलो आहे. अरे आहे काय आपलं स्पर्धा परीक्षेचं गणित, म्हणजे आहे तरी काय आपलं स्पर्धा परीक्षेचं गणित? म्हणजे एकूणच 10वीपर्यंतचा गणिताचा अभ्यासक्रम, अंकगणित, भूमिती, बीजगणित जे आपण 10वीपर्यंत शिकलेलो आहे याचाच परिपाक म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये आलेलं गणित, बरोबर ना. त्याच्यामुळे ते कठीण तरी कसं असणार आहे? माझ्यासारखा किंवा अजून कुठलाही शिक्षक तुम्हाला येऊन सांगेल तेव्हा तुम्ही ते करायचं, तेव्हा गणित माझं चांगलं होईल, हे माइंडसेट नसावा तुमचं. लक्षात घ्या, काढून टाका डोक्यातून ते. कारण गणित सोपं आहे, ते आपण केलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला आज ते पुन्हा जागा करायचं. लक्षात आलं ना. त्याच्यामुळे असं काही नाही मी किंवा कुठला एखादा शिक्षक तुम्हाला सांगतोय म्हणूनच ते तुम्हाला माहिती आहे असं बिलकुल नाही. ह्या सर्व गोष्टी जे काही प्रकरणं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे सर्व आपली झालेली आहे शाळेमध्ये, बरोबर. तेव्हा आपल्याला ती पुन्हा एकदा नव्यानं करायची आहे. तर आपला वेळ न गमावता आपण सुरू करूया आपलं दुसरं लेक्चर, ज्यामध्ये आपण संख्याज्ञानाविषयी बोलणार आहे. ओके, तर बघा, फक्त माझा शब्द आहे का, कारण हे एक्सप्लेनेशन ऐकणं महत्त्वाचं आहे. कारण मी कधीच माझ्या बॅचमध्ये असेल, क्लासमध्ये असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून आता पुढे मी कधीच केवळ उदाहरणं सोडविणार नाहीत. लक्षात ठेवायचं, माझं स्टेटमेंट राहील तुम्हाला. मी कधीच उदाहरणं बोर्डवर घेऊन सोडवणार नाहीत. प्रत्येक चॅप्टरचं विश्लेषण करून, कारण सिलेबस ॲनालिसिस झाला पाहिजे तेव्हा तो समजतो. सिलेबस ॲनालिसिस नसेल ना, उदाहरणं सोडविण्यात मजा नाहीत. लक्षात घ्या, उदाहरणं सोडविणे हे साध्य नाहीत. मी तुम्हाला परत सांगतो आहे. मला झोपेतही विचारलं ना तरी गणित सुटलं पाहिजे. ही क्षमता केव्हा प्राप्त होईल? जर माझं विश्लेषण चांगलं असेल, प्रत्येक चॅप्टरचा बेसिक पार्ट, डेफिनेशन, तात्विक भाग हा क्लिअर असेल तरच मला गणित जमेल. हे पुन्हा मी एकदा सांगतो, लक्षात घ्या. माझ्यासारख्याला जर कळलं तर तुम्हाला तर नक्कीच कळणार आहे, कारण गणिताचा बेस हा माझाही तुमच्यासारखा आहे. तो आपल्याला चांगला करायचा आहे. मी पुन्हा सांगतो आहे, विषयाची कदर करा जेणेकरून आपल्याला तो विषय चांगले मार्क्स मिळून देईल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्याज्ञान या विषयाकडे जाणार आहे. संख्याज्ञान, फक्त माझं स्टेटमेंट चांगलं ऐकत चला. मी काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष असू देत चला. पुन्हा एकदा संख्याज्ञान शिकायचं आहे. मॅक्झिमम वेळा काय होतं की संख्याज्ञान म्हणजे केवळ आणि केवळ संख्यांचे प्रकार असा एक ग्रह डोक्यामध्ये बसलेला असतो. लक्षात येत आहे? मॅक्झिमम म्हणजे साधारण माझा जेवढा एक अनुभव राहिलेला आता शिकविण्याचा क्लासच्या माध्यमातून प्रत्येक बॅचमध्ये हे विचारल्यानंतर म्हणजे गळ्यांना संख्याज्ञान म्हणजे काय, तेव्हा प्रत्येकाच्या तोडून निघतं पहिल्यांदा सम, विषम, मूळ वगैरे असं काहीतरी सांगतात ते, बरोबर आहे. हे साहजिक बरोबर पण आहेत, कारण बऱ्याचदा इन्फॉर्मेशनचा अभाव असं त्याला म्हणता येईल. लक्षात घ्या, म्हणजे माझ्याकडे एखाद्या गोष्टीची माहिती नसताना मी साहजिक आहे तसं काही बोलणार, बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्याही बाबतीत ते तसंच घडतं. इन्फॉर्मेशनचा अभाव असल्यामुळं विद्यार्थी असं बोलतात की संख्याज्ञान म्हणजे संख्यांचे केवळ प्रकार. तसं नाही. संख्याज्ञान म्हणजे संख्यांचे प्रकार आहेच, प्रश्नच नाहीत, परंतु त्याच्याबरोबर संख्यांबद्दलच्या विविध आकलनाच्या गोष्टी शिकणे, इत्थंभूत कॅल्क्युलेशन शिकणे, संख्यांबद्दलचे विविध बारकावे शिकून घेणे, त्या संदर्भात येणारे प्रश्न कुठले आहे. संख्याज्ञान आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की संख्याज्ञान म्हणजे खूप सोपं आहे. बघा, सोपं कठीण हा शब्दच डोक्यातून काढून टाका. एक्झाममध्ये असं काही मॅटर नाही करत. लक्षात घ्या, सोपं कठीण जे डोक्यात घेतो ना त्याच्यामुळे लॉसमध्ये येऊन जातो आपण. लक्षात घ्या, ते डोक्यात नाही आणायचं आपल्याला, ते नसतंच मुळात. कारण कुठलाही प्रश्न हा महत्त्वाचा आहे एक्झाममध्ये. लक्षात घ्या, तो आपल्याला मार्क्स देऊन जातो. ओके, त्याच्यामुळे सोपं कठीण असं नसतं. आपल्याला लेवल माहीत नसतं. लक्षात घ्या, साधारण सेंट्रलच्या आणि स्टेटच्या एक्झाममध्ये मी एक ॲनालिसिस केलेलं आहे की साधारण घ्यायचं. आपण सुरुवात करण्याच्या आधी थोडंसं एक बघूयात. हे स्थानिक किमतीच्या संदर्भात साधारण 4 ते 5 प्रकारचे प्रश्न तयार होतात एकूण स्पर्धा परीक्षेमध्ये. लक्षात घ्या, आपल्याला माहीत नसतं, इन्फॉर्मेशनचा अभाव असतो. यावर घातांकित संख्यांचा एक प्रश्न प्रकार असतो जो साधारण चांगल्या एक्झामला येतो, जो आपण आज शिकूयाच. स्टेट लेवलच्या एक्झामला तो बऱ्यापैकी मी नाही पाहिला, पण आता येत पण आहेत.
पण साधारण तो याच्या आधी रेल्वे असेल, NTPC असतील, UPC CSAT असतील किंवा कुठल्याही स्टेट सेंट्रलच्या एक्झाम असतील, जसं बँकिंग झालं, या एक्झाममध्ये हा प्रकार मी पाहिलेला आहे. आता तो प्रश्न प्रकार बऱ्याच मुलांचा इकडे चुकत पण होता. त्याचं कारण माझ्या लक्षात आलं की तो प्रश्न प्रकार आहे याच्याशी निगडीत, याच कन्सेप्टवर डिपेंड आहे, मात्र इन्फॉर्मेशनचा अभाव नसल्यामुळे तो चुकला. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं गणित बदलत नाही, आपल्याला ते सुरुवातीपासून चांगलं समजून घ्यायचं आहे, जेणेकरून एखादा विद्यार्थी असेल ज्याने कधी क्लास केला नसेल कुठला, त्याला माहीत नसेल, संभ्रमात असेल, अशाही विद्यार्थ्याला माझी मदत होईल, नक्कीच मदत होईल. काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला मला संपर्क करून तुम्ही विचारू शकता. ओके, तर बघूयात विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्याज्ञानाबद्दल बोलत असतो. बरं, मग पुन्हा एकदा, संख्याज्ञान म्हणजे केवळ संख्यांचे प्रकार होईल का? नाही. तर आपण शिकताना संख्याज्ञानाची सुद्धा पार्श्वभूमी समजून घेतली आहे. माझ्या मते संख्याज्ञानाच्या 2 पार्श्वभूमी आहे. एक आहे मुख्य पार्श्वभूमी, दुसरी आहे ही पार्श्वभूमी. ठीक आहे, हे नक्कीच आहे. तात्विक भागानुसार डेफिनेशननुसार जर पाहिलं तर ही प्रायोरिटी पहिल्यांदा घ्यायची आहे, हे नंतर घ्यायचं आहे, साधारण पहिल्यांदा घ्यायचं आहे. तर लक्षात गेलं. आणि तुम्हाला शिकविताना आणि तुम्हालाही शिकताना जाणवेल की हो गड्या, हे नंतर येतं, आधी हे शिकायला पाहिजे. ओके, संख्याज्ञान भाग 1 मध्ये आपण शिकणार आहे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, मिश्र संख्या, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, या 9 डेफिनेशन आपण शिकणार आहे संख्याज्ञान भाग 1 मध्ये. आणि संख्याज्ञान भाग 2 मध्ये काय शिकणार आहे आपण? भाग 2 दुसरं लेक्चर असेल. साधारण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या. तर मित्रांनो, संख्याज्ञान भाग 1 मधल्या आपल्या या डेफिनेशनकडे आपण जाऊयात. ओके, तर तयार आहेत तुम्ही? तयार राहा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्याज्ञान भाग 1 मध्ये आपल्याला जायचं आहे. तर एकूण एक डेफिनेशन समजून घ्या. याच्या प्रश्न मी पुन्हा एकदा माझी सूचना राहील तुम्हाला. बघा, प्रश्न याच्या पलीकडे येत नसतात, आपल्याला माहीत नसतं म्हणून ते चुकतात. मी परत सांगतो, जेवढं आपण शिकणार ना त्या संदर्भात जी काही प्रश्न तयार होतात, हे सगळ्यांचं सोल्युशन किंवा सगळ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार. लक्षात घ्या. आपल्याला त्याचे टाईप माहीत पाहिजे, कोण कोणावर डिपेंड आहे, त्याची फॅमिली काय, प्रश्न आल्यानंतर सोडविताना त्याची फॅमिली काय, त्याचं रिलेशन कोणाशी आहे, त्याच्या तळाशी कन्सेप्ट कुठला आहे, हे समजणं गरजेचं आहे. डायरेक्ट ॲक्शन घेऊन उदाहरण नाही सुटत. ओके, तर आपण सुरुवात करूया. बघा, ॲक्च्युअल क्लासमध्ये शिकविताना थोडं वेगळ्या पद्धतीनं असतं. आता मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून शिकवत आहे, त्याच्यामुळं काही गोष्टी मी या ठिकाणी मुद्दाम चेंजेस केलेल्या आहेत. त्याच्यामुळं मी या ठिकाणी नंबरिंग टाकून, नंबर्स लिहून किंवा थोड्याफार डेफिनेशन बोलून हे तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. ठीक आहे, तर तुम्ही नीट ऐका. ते बघा काय करायचं आहे, नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. ओके, तर पहिली डेफिनेशन आपण सुरुवातीपासून शिकूयात. सर्व डेफिनेशन व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न सोडवताना तुम्हाला सर्व मदत होतील. आपल्याला इथे वेळ न गमावता सगळ्या गोष्टी क्लिअर करून उदाहरणाकडे सुद्धा जायचं आहे. तर बघा, पहिली डेफिनेशन आहे, पहिली नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या याला मोजसंख्या असंही म्हणतात, याला काउंट नंबर असंही म्हणतात आणि इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर. ओके, तर बघा काय म्हणतात, नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे साधारण ज्या संख्या समूहामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा समावेश असतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. लक्षात घ्या. पुन्हा एकदा, ज्या संख्या समूहामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा समावेश असतो त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात. द ग्रुप ऑफ द नंबर्स 1 to 9 इट इज कॉल्ड टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स. क्लिअर झालं? लक्षात ठेवायचं काय नाही, थोडं थोडं लक्षात ठेवायचं. बरोबर, म्हणजे हे कशासाठी लागतं बरं, कारण आपल्याला प्रश्न सोडवायचे. पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, प्रश्न सोडविताना हे लागतं आपल्याला. ठीक आहे, म्हणून शब्द न शब्द व्यवस्थित चांगलं समजून घ्या. दुसरी डेफिनेशन आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या याला इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हणतात. होल नंबर्स, पूर्ण संख्या. जोपर्यंत संख्यांच्या समूहामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा अंतर्भाव होता तेव्हा त्याला नैसर्गिक संख्या असं म्हटलं गेलं. आणि जेव्हा संख्यांमध्ये शून्याची भर पडली, म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू 9. ओके, 9 म्हणजे शून्याची भर पडली म्हणून त्याला म्हटलं गेलं पूर्ण संख्या. शून्याबद्दल बोलण्यासारखंच आहेत. शून्याचा शोध हा गणिताच्या इतिहासामधला एक खूप मोठा चेंजेस आहे. लक्षात घ्या, ज्यामुळं आज खूप साऱ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. कदाचित शून्य नसता तर हा प्रश्न जरी मनाला पडला तरी आपल्याला समजेल शून्याचं महत्त्व काय आहे. लक्षात आलं? तर या अवांतर भानगडीत नाही जायचं आपल्याला. सध्या आपल्याला गणित शिकायचं आहे. बघा पुन्हा एकदा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय?
ज्या संख्या समूहामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा समावेश असतो त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. ज्या संख्या समूहामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा समावेश असतो त्याला पूर्ण संख्या असं म्हणतात. कोणामुळे घडलं हे? जस्ट आणि जस्ट शून्यामुळं. म्हणजे याचा अर्थ ॲनालिसिससुद्धा सोबतच करायचं आहे. बघा, ॲनालिसिस सोबत करायचं आहे. मी परत सांगताय, ज्याने माझा शब्द न शब्द ऐकला प्रॉब्लेम चांगले समजतील. लक्षात घ्या पुन्हा एकदा. नैसर्गिक संख्या, या नैसर्गिक संख्या का होत्या? कारण त्या मोजसंख्यासुद्धा आहे, दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये त्या वापरल्या जात होत्या, म्हणून त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हटलं गेलं. ओके, या ठिकाणी मात्र शून्याची भर पडली म्हणून त्याला पूर्ण संख्या असं म्हटलं गेलं. पुन्हा एकदा, पूर्ण संख्या म्हणजे काय? मग ज्या संख्या समूहामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा समावेश होतो त्यांना पूर्ण संख्या असं म्हटलं गेलं. द ग्रुप ऑफ द नंबर्स 0 to 9 इट इज कॉल्ड टू सेट ऑफ होल नंबर्स. सो क्लिअर. तिसरी डेफिनेशन आहे, तिसरी आणि अतिशय महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा हे मॅनेजमेंट आपण शिकत नाही म्हणून आपले प्रॉब्लेम चुकतात. आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. लक्षात घ्या, तिसरी खूप महत्त्वाची आहे. तिसरी डेफिनेशन आहे पूर्णांक डेफिनेशन. पूर्णांक संख्या, याला इंग्रजीमध्ये इंटिजर्स नंबर्स असं म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणतात? इंटिजर्स नंबर्स, पूर्णांक संख्या. साध्या साध्या व्याख्या आहेत, आपण दुर्लक्ष करतो कारण आत्तापर्यंत मला माहीत आहे 99% लोक हेच करतात. प्रश्न घ्यायचा, सोडत राहायचा, सोडून पाहायचा. 10 वेळा चुका होईल तरी प्रश्न घ्यायचा, सोडतच राहायचं. असं नाही. प्रश्न सोडविण्याच्या आधी त्या प्रकरणाचं विश्लेषण करा, त्याच्या तात्विक भागाशी आपली नाळ फसवून ठेवा, मग गणित सुटतात. ओके, तर बघा किती महत्त्वाची डेफिनेशन पूर्णांक संख्या. याची पहिली डेफिनेशन जी साध्या लेवलवर मी असं म्हणेल, ज्या संख्या समूहामध्ये, लिसन, ज्या संख्या समूहामध्ये नैसर्गिक आणि पूर्ण संख्या, नैसर्गिक आणि पूर्ण संख्यांच्या सोबतच, नैसर्गिक पूर्ण संख्यांच्या सोबतच ज्या संख्या संख्या रेषेच्या मदतीने व्यक्त करता येतात, संख्या रेषेच्या मदतीने व्यक्त करता येतात अशा सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. चांगला आहे का? काही अडचण असल्यास लिहून ठेवायच्या ह्या गोष्टी. पुन्हा एकदा, ज्या संख्या संख्या रेषेच्या मदतीनं व्यक्त करता येतात त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात. दुसरी डेफिनेशन अतिशय सोपी आहे. चांगली आहे का? बरं, कारण व्यवहारी अपूर्णांकामध्ये लागेल आपल्याला परिमेय संख्यांसोबत. पूर्णांक म्हणजे काय? दुसरी, ज्या संख्यांचा छेद समजतो सर्वांना, ज्या संख्यांचा छेद हा नेहमी 1 असतो, जो आपण लिहित नसतो, त्याला सुद्धा पूर्णांक संख्या असं म्हणतात. मग संख्या रेषेवर म्हणजे काय? या पद्धतीनं, म्हणजे साधारण हे 0 आहेत. ओके, त्यानंतर इथे 1 घेतला, इथे 2 घेतला, इथे 3 घेतला, 4, 5, 6, -1, -2, -3, साधारण इथे जर आपण घेतलं -4, हे वाढत जाणार. सर्वांना क्लिअर होत आहे? माझं पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार आहे, मन लावून ऐका. पुन्हा डेफिनेशन काय म्हणतं बघा. ज्या संख्यांना संख्या रेषेच्या मदतीनं व्यक्त करता येतात किंवा मांडता येतात तेव्हा त्यांना पूर्णांक संख्या असं म्हणतात, किंवा ज्या संख्यांचा छेद नेहमी 1 असतो त्यांना काय म्हणतात? पूर्णांक संख्या असं म्हणतात. याचं थेट कनेक्शन व्यवहारी अपूर्णांकासोबत येतं. मी पुन्हा सांगतोय, गड्या उदाहरणं चुकतात. आता हे थोडं आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घेतो आहे म्हणून काही गोष्टी चेंजेस करणं मलासुद्धा गरजेचे आहेत, कारण शक्य नाही, कारण इंटरॅक्शन हे तुमच्यासोबत जे बॅचमध्ये होतं ते इथं होत नाही. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न इथं दिसत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्नसुद्धा मला सेंड करत चला. बरोबर. तर बघा, एक वाक्य तरी लक्षात ठेवा, पूर्णांक आणि अपूर्णांक हे एकमेकांच्या साईड आहेत. म्हणजे साधारण जरी दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत तरी एकमेकांसोबत ते जुडलेलं. लक्षात घ्या, भागाची संकल्पना आहेत. म्हणजे पूर्णांक आणि जेव्हा व्यवहारी म्हणजे शाब्दिक उदाहरणं सोडत असताना ज्या शाब्दिक उदाहरणं म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाची मदत आपल्याला शेकडेवारी, नफा तोटा, व्याजाच्या प्रकरणामध्ये, काळकामामध्ये होते ना, ते इतकं महत्त्वाचं प्रकरण आहे व्यवहारी अपूर्णांक. त्याची बेसिक हिंट किंवा सुरुवात या ठिकाणी लपलेली. लक्षात घ्या, म्हणजे पूर्णांक क्लिअर असेल तर अपूर्णांकाची परिभाषा चांगली समजेल. पूर्णांक ही भागाची संकल्पना आहे, पूर्णत्व. लक्षात घ्या, जसं या ठिकाणी आपण नैसर्गिक संख्यामधला एक ही पूर्णत्वाची सुरुवात आहे. लक्षात घ्या, पूर्णत्वाची, बरोबर ना. त्याच्यामुळं ह्या सर्व संख्या कशा आहे? पूर्णांक आहे. फॉर एन एक्झाम्पल, माझ्या हातात जो रेड कलरचा पेन आहे हा एक पूर्ण आहे. लक्षात घ्या, पूर्णसुद्धा आहे, पूर्णांकसुद्धा आहे, कारण कंप्लीट पार्ट, बरोबर आहे. बट नाव आत्ता हा छोटासा पार्ट मी बाजूला काढला, सम पार्ट आउट ऑफ टोटल पार्ट. बघा, सम पार्ट आउट ऑफ टोटल पार्ट याचा अर्थ झाला फ्रॅक्शन्स, मीन्स अपूर्णांक. लक्षात आलं? फर्स्ट इंटिजर्स नंबर्स, व्हाय कंप्लीट पार्ट. का बरं? कारण हा काय होता? कंप्लीट पार्ट, पूर्णांक, पूर्ण, कंप्लीट, राईट. बट आता काही विशिष्ट भाग या पूर्ण भागातून बाजूला काढला. सो आपण त्याला काय म्हणतो?
सम पार्ट आउट ऑफ टोटल पार्ट. हा सम पार्ट म्हणजेच का, दॅट इज कॉल्ड फ्रॅक्शन्स, म्हणजे व्यवहार्य पूर्णांक त्यालाच आपण म्हणत असतो. ठीक आहे, म्हणून हे एकमेकांशी जोडलेलं असतं. तर बघूयात आपण पूर्णांक संख्यांच्या काही डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहणार आहेत. त्या उदाहरणं सोडविताना लक्षात राहील. चुकतात उदाहरणं गड्यांनो, आपण लक्ष नाही देत. दोन क्रमवार पूर्णांक, दोन क्रमवार ऋण पूर्णांक संख्यांची बेरीज -44 आहे. तर त्या संख्या काढा. आपण समीकरण मांडताना चुकवतो. काय, कारण त्याचं मूळ याच्याशी लपलेलं आहे, ते पाहिलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा, संख्या रेषेवर ज्या संख्या मी मांडलेल्या आहेत त्यामधल्या 1 2 3 4 5 6 म्हणजे 0, हा जो 0 आहे, शून्याच्या उजवीकडील संख्यांना या ज्या संख्या आहे या धन पूर्णांक संख्या आहेत. चांगलं लक्ष द्यायचं बरं. काय म्हणतात त्यांना, धन पूर्णांक संख्या. आणि संख्या रेषेवरील डावीकडील संख्यांना म्हणतात ऋण पूर्णांक संख्या. फॉर एन एक्झाम्पल -1 -2 -3 -4 यांना काय म्हणता येतं, यांना ऋण पूर्णांक संख्या. आणि ह्या काय झाल्या, धन पूर्णांक संख्या. पॉझिटिव्ह इंटिजर्स नंबर्स अँड निगेटिव्ह इंटिजर्स नंबर्स ऑल्सो. ओके, तर लक्षात येत्या सर्वांना, हे पाहिजे आपल्याला. माझ्या वाक्य लक्षात ठेवा, उदाहरणं सोडवायचे तुम्हाला. ओके, तर पुन्हा हे झालं पहिलं स्टेटमेंट. मी काय लिहिलं या ठिकाणी बघा, उजवीकडील संख्यांना काय म्हणतात, धन पूर्णांक. डावीकडील संख्यांना काय म्हणतात, ऋण पूर्णांक. दुसरं स्टेटमेंट राहील माझं, धन पूर्णांक संख्या +1 ने वाढतात. लक्षात ठेवायचं, कितीने वाढतात हे माहीत पाहिजे, शब्द न शब्द माहीत पाहिजे. कितीने वाढतात, +1 ने वाढतात. तर ऋण पूर्णांक संख्या -1 ने वाढतात. बऱ्याच वेळा वाटतं एवढं गरजेचं आहे का, बिलकुल गरजेचं आहे. तर उदाहरणं मांडताना चुकूच नाही हे लक्षात घ्यायचं आहे, बरोबर ना. ओके, लक्षात आलं. तर पुन्हा एकदा रिकॉल करतोय. पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्याचा छेद काय असतो, 1 असतो. संख्या रेषेवर मांडणाऱ्या संख्या म्हणजेच काय, पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्येच्या उजवीकडील संख्यांना काय म्हणतात, धन पूर्णांक संख्या. आणि त्या कितीने वाढतात, +1 ने वाढतात. ओके, ऋण पूर्णांक संख्या निगेटिव्ह इंटिजर्स नंबर्स कितीने वाढतात, -1 ने वाढतात. हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. तर मला असं वाटतं पूर्णांक संख्येपर्यंत काही अडचण नसावी तुम्हाला. क्लिअर आहेत, समजले पूर्णांक संख्या. तर आपल्याला पुढच्या डेफिनेशन लिहायच्या, त्यासाठी मी हे पुसून टाकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या पुढची डेफिनेशन आहे, या पुढची व्याख्या आहे परिमेय संख्या. अतिशय साध्या भाषेत लिहायचं झालंच परिमेय संख्यांच्या बद्दल. तर बघा व्याख्या काय आहेत. जर ये ही कोणतीही पूर्णांक संख्या असेल व बी ही कोणतीही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर A/B अशा मांडणीला परिमेय संख्या म्हणतात किंवा परिमेय संख्या आहे असं म्हणतो. मग मी का डेफिनेशन लिहावी या ठिकाणी, त्याचं काही कारण लक्षात घ्या. कारण गणितामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, त्या क्लिअर असल्या पारदर्शक आहेत. आपण चेंज नाही करू शकत, त्याच्यामध्ये ऑलरेडी ते आहेच. बघा परिमेय संख्या व्याख्या लक्षात घ्या. सिक्वेन्स फाय का महत्त्वाचा आहे बघा, कारण ए ही कोणतीही पूर्णांक संख्या, नीट लक्षात घ्या. ए ही कोणतीही पूर्णांक. आता ए ही कोणतीही पूर्णांक संख्या म्हटलेलं आहे. अँड बी ही कोणतीही शून्यत्तर पूर्णांक संख्या. शून्यत्तर म्हणजे नॉन झिरो अशी संख्या जर असेल तरच A/B. आता या A/B मध्ये एला काय म्हणतात, अंश, आणि बीला काय म्हणतो आपण, छेद. याचा अर्थ ए ही कुठलीही पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्यामध्ये मगाशी शिकलो आपण काय असतं, -4 असतो, -2 असतो, -1 असतो, 0 असतो, 1 असतो, 2 असतो, 3 4 इन्फिनिट आहेत, अनंत आहे, बरोबर ना. ओके, तर ए ही कोणतीही पूर्णांक संख्या. याच्यानुसार आपलं डोकंच नाही लावायचं. मी परत सांगतोय, हां एक सांगायचं, आपलं डोकं नाही लावायचं, पटलं ना. गणितामध्ये डोकं लावायचं नाही, जे गणित आहे त्याला वापरायचं. म्हणजे गणित सोपंच आहे, तुम्हाला ते सपोर्ट करेल. बघा ए ही कोणतीही पूर्णांक संख्या, पूर्णांकामध्ये -4 पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल म्हणजे -4 सुद्धा असू शकतं, किंवा फक्त 5 सुद्धा असू शकतो, किंवा फक्त 0 सुद्धा असू शकतो, बरोबर ना. म्हणजे ए ही कोणतीही पूर्णांक संख्या. बट बी ही कोणतीही शून्यत्तर पूर्णांक संख्या. शून्यत्तरचा अर्थ काय, नॉन झिरो. म्हणून बी इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे बी अशी संख्या असावी की बी इज नॉट इक्वल टू काय असेल, 0, शून्याच्या समान नसावी. म्हणजे बी म्हणजे छेद. साधारण अंशामध्ये 0 चालतो, -4 5 पण चालतो, बट छेदामध्ये 0 चालेल का, नाही. म्हणजे 0/5 आहे, -4/3 लिहिलं मी, 5/2 लिहिलं.
बरोबर आहे. किंवा एकंदरीत समजा 5 15 छेद काही नाही म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे फक्त डिमांड लक्षात घ्यायची. रिक्वायरमेंट काय आहे या ठिकाणी परिमेय संख्यांची? छेदामध्ये शून्य नसावा. काय नसावा? शून्य नसावा. 1 चालेल, -4 चालेल छेदामध्ये, -2 चालेल, 100 चालेल, 400 चालेल, 1000 चालेल, लाख चालेल, कोटी चालेल, काही चालेल, बरोबर आहे. 15 17 जे काय असेल चालेल. अंशामध्ये सुद्धा तसंच, बरोबर आहे. बट छेदामध्ये फक्त काय नसावा? शून्य नसावा. रिक्वायरमेंट लक्षात आली. एकच पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात घ्यायचा. ओके, लक्षात कसं ठेवायचं? परिमेय संख्यांच्या बाबतीत काय नसावं? छेदामध्ये शून्य नसावा. जर शून्य नसेल तर ऑलमोस्ट सर्व संख्या काय असतील? परिमेय संख्या असतील. म्हणून इंग्रजीमध्ये सुद्धा त्याची डेफिनेशन कशी आहे बघा. ए इज अन एनी इंटिजर्स नंबर्स अँड बी इज अ इंटिजर्स नंबर्स बट बी इज नॉट इक्वल टू 0 अँड देन ए अपॉन बी इट इज कॉल्ड टू रॅशनल नंबर्स. रॅशनल म्हणजेच काय? परिमेय संख्या. तर परिमेय संख्या लक्षात आलं. ही पहिली डेफिनेशन. याच्यापेक्षा सोपी डेफिनेशन सांगतोय, ती मात्र तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. परत सांगतो, सगळ्यांनी लक्षात घ्या. वर जाऊयात आपण. ही झाली परिमेय संख्या. ज्या संख्या समूहामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक बघा आहे की नाही आहेत कनेक्शन मित्रांनो? बघा आहेत, 100% आहेत. परत एकदा, ज्या संख्या समूहामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांकाचा समावेश असतो त्याला परिमेय संख्या असं म्हणतात. क्लिअर आहेत? काय म्हटलं मी? लक्षात आलं. ज्या संख्या समूहामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांकाचा समावेश असतो त्याला काय म्हटलं गेलं? परिमेय संख्या म्हटलं गेलं. हे सर्व क्लिअर असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आधी हे शिकणं गरजेचं होतं का? नाही, आधी हे शिकणं गरजेचं होतं पूर्णांक, कारण हा त्याच्यातला भाग आहे. म्हणजेच इथं बघा ना, ज्याचा छेद 1 असतो ह्या परिमेय संख्यांमध्येच म्हणून आपण म्हणू शकतो ज्या परिमेय संख्यांचा छेद 1 असतो तो पूर्णांक होईल. क्लिअर आहे? बघा, ज्या परिमेय संख्यांचा छेद 1 असेल तो पूर्णांक, कारण मग अशी डेफिनेशन झाली आहे. आणि ज्या परिमेय संख्यांचा छेद 2 3 असेल दॅट इज कॉल्ड फ्रॅक्शन्स, म्हणजे अपूर्णांक. तर क्लिअर आहे सर्वांचं? तर आपण याच्या पुढची डेफिनेशन पाहणार आहेत, अपरिमेय संख्या. तर बघा मित्रांनो, पुढची डेफिनेशन आहे, पुढची व्याख्या आहे अपरिमेय संख्या. मी सर्व या ठिकाणी मांडलेलं आहे पुढच्यासाठी, कारण हे सर्व आपल्याला सोबतच शिकता येईल. बघा, अतिशय सोपं आहे. जस्ट 1-2 मिनिटात हा क्लिअर होऊन जाईल आणि आपल्याला पुढच्या डेफिनेशनमध्ये हे का गरजेचं आहे बघा. याच्यामध्ये वेळ जातो एकदाचा, मला माहीत आहे वेळ जातो, कारण आतापर्यंत तुम्हाला सवय झालेली 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आणि त्याच्यातच उदाहरणं वगैरे पाहण्याची. तर तसं नाही होणार या ठिकाणी, कारण आपल्याला समजून घ्यायचं डिटेलमध्ये. कदाचित ती मानसिकता बनूनच तुम्ही माझा व्हिडिओ बघत चला. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर हवा आहेत ना, तर मग हे बघत चला. बघा, कारण हे गरजेचं आहे. आपल्याला कुठेतरी एक गाईडलाईन पाहिजे असते, त्यासाठी ही तयार करायची. ठीक आहे ना? रस्ता वे ठरलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. ओके, तर ओके बघा, परिमेय झाल्यानंतर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या नावातच अर्थ लपलेला आहे. जी परिमेय नाही ती कोण? अपरिमेय. जी परिमेय नाही ती अपरिमेय संख्या. पाय साधारण भूमितीमध्ये आपण पाय हे माहीत आहे सगळ्यांना. हा पाय वर्ल्ड फेमस इरॅशनल नंबर्स. इरॅशनल म्हणजेच अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या जी आपल्याला किंमत म्हणजे साधारण किंमत नाही काढता येत, बरोबर ना? अपरिमेय संख्या कशाला म्हटलं जाईल? तर बघा 2 मिनिटात म्हणजे आपल्याला व्याख्यानं लिहिता हे एखाद्या उदाहरणातून चांगलं समजेल. नीट लक्षात घ्यायचं फक्त. ओके, फक्त आणि फक्त जर 5 घेतले तर परिमेय संख्या झाली. नीट लक्षात आलं? मग जर वर्गमुळात 5 घेतले तर ती मात्र अपरिमेय संख्या झाली. असं का? कारण दुसरी व्याख्या आता समजून घेणं गरजेचं आहे. बघा, ज्या संख्यांचं वर्गमूळ निश्चित निघत नाही, वर्गमूळ म्हणजे स्क्वेअर रूट. ओके, ज्या संख्यांचं वर्गमूळ निश्चित निघत नाही अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात. ओके, त्याच्यामुळं बघा ना काय म्हटलं आहे. म्हणजे एकंदरीत वर्गमुळात 25 ही सुद्धा परिमेयच आहेत. वर्गमुळात 25 ही सुद्धा परिमेय, कारण याचं वर्गमूळ निघतं 5, पण 5चं वर्गमूळ निघते का? नाही. म्हणून ही झाली अपरिमेय संख्या, ही मात्र परिमेय. लक्षात आलं? दुसऱ्या भाषेत असं बोलायचं झालंच तर बघा, ज्या संख्यांची ॲक्च्युअल प्रॉपर किंमत निघत नाही किंवा त्यांना फ्रॅक्शनमध्ये परिमेय संख्यांमध्ये कन्व्हर्ट नाही करता येत अशा संख्यांना सुद्धा अपरिमेय संख्या असं म्हणतात. ओके, दुसरं आहे यानंतर वास्तव संख्या, रिअल नंबर्स. हे अतिशय सोपं आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, चांगलं म्हणलो नाही का, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. आपल्या पूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किंवा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये साधारण व्यावहारिक जीवनामध्ये म्हणूयात आपण, आपल्याला या वास्तव संख्यांचं काम पडत असतं. ओके, वास्तव संख्यांचं, रिअल नंबरचं. मिश्र संख्यांचं तेवढं आपल्याला काम पडत नसतं, कारण आपल्याला जी उदाहरणं सोडत आहे, व्यवहार करायचे आहेत ना, ते वास्तव संख्यांशी निगडीत असतात. तर बघा, वास्तव संख्या म्हणजे काय? ज्या संख्या समूहामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा, आता हे दोन्ही गोष्टी आपल्या झालेल्याच आहे, बरोबर आहे.
फक्त लक्षात घ्यायचं आहे, ज्या संख्या समूहामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समावेश असतो त्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. क्लिअर आहे. दुसरं, मिश्र संख्या म्हणजे काय, याचनुसार मिश्र. आता यांना दोघांना कव्हर केलं या वास्तव संख्यांनी. आता वास्तव संख्येमध्ये आत्तापर्यंत जेवढं शिकलो हे सर्व आलं, बरोबर की नाही. वास्तव संख्येमध्ये सर्व आलं आत्तापर्यंत जे शिकलो. आता मिश्र संख्या म्हणजे काय, मिश्र संख्या म्हणजे जे आत्तापर्यंत शिकलो ते कोणाशी निगडीत होतं, वास्तव संख्येशी. आणि यामध्ये दुसरं येतं कल्पित संख्या. कल्पित संख्या म्हणजे याचा अर्थ इथं डेफिनेशन तयार कशी होते बघा, ज्या संख्या समूहामध्ये वास्तव आणि कल्पित म्हणजे इमॅजिनरी नंबर्स ह्या दोघांचाही समावेश असतो त्याला म्हणतात मिश्र संख्या. एका छोट्याशा डायग्राम थ्रू आपण ते समजून घेऊ. बघा, वास्तव संख्यामध्ये काय येतं, तर वास्तव संख्येमध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. क्लिअर आहेत. मग एक परिमेय संख्यांची बाजू यामध्ये काय येतं, तर यामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक. तर पूर्णांकाच्या आधी आपण नैसर्गिक आणि पूर्ण शिकलेलोच आहे. तर क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो. मिश्र संख्यामध्ये येतं वास्तव संख्या आणि कल्पित संख्या. ही आहे संख्यांची मूळ पार्श्वभूमी, जी संख्याज्ञान भाग 1 मध्ये आपण शिकलो. साधारण पुस्तकामध्ये अशा गोष्टी आपण शिकू नाही शकत, पाहत नाही, तुम्ही नाही पाहत ना, कोणीच नाही, बरोबर ना. आपण समविषमच्या मागं लागतो बऱ्याचदा. पुन्हा एकदा, संख्याज्ञान म्हणजे संख्यांचे केवळ आणि केवळ प्रकार शिकणे नाहीत, तर त्याबद्दलच्या बेसिक डेफिनेशन, बेसिक कॅल्क्युलेशन, त्याचं कनेक्शन, त्याला समजून घेणे, त्याचा तात्विक भाग समजून घेणे, त्याची व्यावहारिकता समजून घेणे, हे शिकणे म्हणजे संख्याज्ञान होय. तर आपण यावरचीच उदाहरणं पाहणार आहेत. अजून संख्याज्ञानाच्या फक्त मुख्य भूमिका झालेल्या, पुन्हा एकदा जे 7 डेफिनेशन घेतलेले आहे, ही प्रवाह आहेत, ही मुख्य धारा आहे संख्यांची. सम विषम वगैरे हे दुसऱ्यांदा येतं, दुसऱ्या पार्टमध्ये आहे. आणि याच ठिकाणी याच्या संदर्भातच उदाहरणं आपल्याला पाहिजे आहे. छोट्याशा 2 डेफिनेशन फक्त या चॅप्टरमधल्या पुढच्या आहे, त्याच्याशिवाय संख्या तयार होत नाही. नंतर कुठंतरी आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये जायचं आहे, हे जाणवेल तुम्हाला, याच्याशिवाय भागत नाहीत म्हणून. ओके, तर आपल्याला पुढं जायचं आहे. ते लक्षात आलं आहे आपल्या 7 डेफिनेशन. पुन्हा एकदा, वास्तव संख्येमध्ये परिमेय आणि अपरिमेय. परिमेयमध्ये येतं पूर्णांक आणि अपूर्णांक. मिश्र संख्यांमध्ये वास्तव संख्या आणि कल्पित संख्या. तिथं संख्यांचे मुख्य धारा, मुख्य प्रकार जे आधीच घ्यायला पाहिजे असते याच्यावर सर्व डिपेंड आहे, ते आपण या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. तर एक छोटासा 2 पार्ट आपल्याला, छोटेसे 2 डेफिनेशन, एक स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, हे याच्यानंतर घ्यायचं आहे. आणि याच संदर्भातली उदाहरणं या पहिल्या लेसनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके, सो रेडी फॉर दॅट. तर बघा मित्रांनो, पुढची डेफिनेशन फार महत्त्वाची आहे. मला असं वाटते माझ्या एक अनुभवात राहिलेल्या बरेचसे मुलं संख्यांच्या स्थानिक किमती, दर्शनी किमती अशा गोष्टींना प्राधान्य देत नाही किंवा महत्त्व देत नाहीत. परंतु आपल्याला कळलं पाहिजे की चांगल्या परीक्षेमध्ये अशा टॉपिकवर सुद्धा प्रश्न असतात, त्याची इन्फॉर्मेशनच माहीत नसते म्हणून ते चुकतात. तर बघा, ही साधारण पुढची लिंक आहेत आपली. आता मात्र मी काय करणार आहे, सोबत एक्झाम्पलसुद्धा घ्या. आतापर्यंत 7 डेफिनेशन पाहिले आपण सगळ्यांनी, फक्त चांगला माइंडसेट करून ठेवा. आहे का, आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, 7 डेफिनेशन, त्याच्यासोबत उदाहरणं नाही घेतली, कारण उदाहरणं येत नाही. डेफिनेशन पहिल्यांदा क्लिअर करणं गरजेचं आहे. बट या संख्याज्ञानाच्या या पहिल्या भागामध्ये जी पुढची डेफिनेशन आहे, स्थानिक किंमत, त्याला इंग्रजीमध्ये प्लेस व्हॅल्यू असं म्हणतात, हिंदीमध्ये स्थानीय मान असं म्हणतात. त्याच्या संदर्भात म्हणजे बघा, चांगलं नीट लक्षात घ्या. इथं उदाहरणंसुद्धा काही थोडेफार क्लिअर होऊ शकतात, त्याचे प्रकारसुद्धा पाहिजे आहेत, पण समजून घेणं गरजेचंच आहे. ओके, तर बघा, तर स्थानिक किंमत म्हणजे काय, काही रफ वर्क आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळं मी ते तिथे करतो. चांगलं लक्ष द्या. रफ वर्क, स्थानिक किंमत म्हणजे काय, साधारण 23,456 ही संख्या लिहिली आहेत मी. ओके, तर 6ची स्थानिक किंमत 6 हे सगळ्यांना माहिती आहे, बरं, मी शिकवतो आहे म्हणून असं नाही, हे माहीत आहे. पण त्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू, काय डिपेंड असतं, कुठले प्रश्न याच्यावर येतात, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ओके, तर ते लक्षात घ्यायचं आहे. 6 हा दशक स्थानीय आहे म्हणून याची किंमत येतं 50, बरोबर आहे, माहिती आहे सगळ्यांना, शाळेमध्ये शिकलो आहे 3री-4थीला. ही आहे 400 आणि ही आहे 3000 याची स्थानिक, आणि याची आहे आपल्याला माहीत आहे 20,000. ओके, साधारण अशा ह्या स्थानिक किमती मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना. बरं, संख्यांची स्थानिक किंमत म्हणजे काय, तर व्याख्या लक्षात घ्यायची आहेत. ज्या दिलेल्या संख्येतील बघा, दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंक ज्या स्थानावर आहेत, ज्या ठिकाणी आहेत, त्यानुसार त्याची किंमत काढणे म्हणजेच संख्यांची स्थानिक किंमत काढणे होय. ओके, यानुसार. तर माझे पुढचे वाक्य लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं समजा, फॉर एन एक्झाम्पल, जर इथं 2च्या जागी किंवा या 3च्या जागी 0 असतं, तर ह्या शून्याची व्हॅल्यू 0 लिहिली असते आपण, बरोबर आहे, बिलकुल लिहिली असते. म्हणून पहिलं वाक्य लक्षात घ्यायचं, 0 हा कोणत्याही ठिकाणी असेल तर त्याची स्थानिक किंमत ही 0च राहते. लक्षात आलं, काय राहते, 0च राहते. त्यामुळं खऱ्या अर्थानं मग संख्यांच्या स्थानिक किमतीला जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा संख्यांच्या स्थानिक किमतीत कुठून तयार झाल्या असतील, त्याच्या तळाशी काय, हे आपल्याला शिकणे गरजेचं आहे, बरं, कारण त्याशिवाय समजणार नाही. मग माझं स्टेटमेंट लक्षात घ्या,
थोडं शिकायचं आहेत म्हणून आपल्याला घ्यायचं आहे असं नाही बरं. याच्या संदर्भात उदाहरणंसुद्धा तितकीच महत्त्वाची. बघा, संख्यांच्या स्थानिक किमती तयार होण्यासाठी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, तिकडे खूप लांब लचक गेलो तर कोटी आहे, अरब आहेत, खूप लांब जाऊ शकतो आपण, आपल्याला त्याची गरज नाही, बरोबर ना. तर यानुसार ज्या संख्यांच्या किमती आपण काढत असतो त्याला स्थानिक किंमत असं म्हणतात, बरोबर ना. मग ह्या तयार कुठून होतात? तर प्रथम एकक म्हणजे, दशक म्हणजे, शतक, हजार, 10,000 ह्याच्या नावानुसार मी जे शब्द या ठिकाणी वापरत आहे याच्या प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रत्येक ठिकाणाच्या मुळाशी एक हा अंक प्रथम दर्शनी गृहीत धरून त्याचे प्रॉपर व्हॅल्यू निघते. म्हणजे स्थानिक किमतीचा बेस हा कोणावर डिपेंड असेल तर तो आहे एक या अंकांवर. लक्षात आलं? कारण शून्य हा शून्यच असतो. बघा ना, एक म्हणजे एक, एकक. आता 10चे घात या ठिकाणी मी लिहून घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, स्थानिक किमतीमध्ये या ठिकाणी काही प्रश्नसुद्धा तयार होतात. 10चा घात 0 म्हणजे 1, 10चा घात 1 म्हणजे 10, 10चा घात 2 म्हणजे 100, 10चा घात 3000, 10चा घात 4 म्हणजे 10,000. कारण या ठिकाणी आपल्याला टोटल पार्ट घ्यायचा आहे. संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात, बी केअरफुली ऐका, संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात 4-5 प्रकारचे प्रश्न तयार होतात. पटीचे प्रश्न असतात, फुल्यांचे प्रश्न असतात, घाताच्या स्वरूपात 10च्या घाताच्या स्वरूपात विस्तार करा, एक्सपांड नंबर्स, असे प्रश्न असतात. तेव्हा या गोष्टी समजणं गरजेचे आहे म्हणून या ठिकाणी मांडलेलं आहे. पुन्हा एकदा रिकॉल करतो, संख्यांच्या स्थानिक किमती म्हणजे काय? दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंक हा कुठल्या ठिकाणावर आहेत त्यानुसार त्याच्या किमती काढणे म्हणजे संख्यांची स्थानिक किंमत काढणे होय. ओके, त्यानुसार त्या 10च्या घातासुद्धा व्यक्त करता येते. म्हणजे साधारण त्याच्या बेसिक लेवलला संख्यांच्या स्थानिक किमती या प्रकारे असतात. एकक म्हणजे त्या ठिकाणची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती? 1 झाली. दशक म्हणजे त्या ठिकाणची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती झाली? 10 झाली, मग 10चा घात 1. शतक म्हणजे 100 म्हणजे त्या शतकची व्हॅल्यू 100, ओरिजिनल ॲक्च्युअल ओरिजिनल प्रॉपर ही व्हॅल्यू त्या ठिकाणची किती? 100. घातामध्ये 10चा दुसरा घात, हजार 10चा तिसरा घात, 10,000 10चा चौथा घात, चाललं यानुसार वाढत. याचा अर्थ असा होतो की जे काही संख्या आपण मांडू शकतो किंवा तयार होतात, फॉर एन एक्झाम्पल आपण ती जरी घेतली किंवा आधीची दुसरी घेऊयात, 25, 6, 9, 4 ही संख्या घेतली, बरोबर ना. आता ही माझं फक्त शब्द लक्षात आहे. माझं शब्द मी बोलतो ते वाक्य आणि बोर्डवर लिहिणारं उदाहरण याचं कॉम्बिनेशन फक्त लक्षात घ्या, म्हणजे तो कन्सेप्ट समजण्याला सोपा जाईल. बघा, हे कुठे आहे? हे आहे एकक. आता एककची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असते? एकच. म्हणजे 1 गुणेला तो अंक म्हणजे त्याची व्हॅल्यू निघाली आपल्याला, बरोबर आहे, भेटली म्हणजे 4 भेटली. हा कुठं आहे? हा आहे दशक. दशक म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू किती असते? 10. 10 त्या ठिकाणी घेतलं, गुणेला तो अंक म्हणजे 9 म्हणजे झाले या ठिकाणी 90. हा कुठे आहे? हा आहे शतक. शतक मीन्स 100. 100 गुणेला 6 म्हणजे त्याची व्हॅल्यू झाली 600. हा कुठे आहे? हा आहे हजार. हजार ॲक्च्युअल व्हॅल्यू गुणेला 5 म्हणजे किती? 5000. हा आहे 10,000 म्हणजे 10,000 गुणेला किती? 2 म्हणजे या ठिकाणी येणार 20,000. क्लिअर झालं सर्वांना? आता हे कनेक्शन कसं आहे? हे स्थानिक किमतीचं कनेक्शन यानुसार आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे एकाशी एक डिपेंड, हा याच्यावर आहे, हा यानुसार आहे, हा यानुसार आहे, हा यानुसार आहे, हा यानुसार आहे. संख्यांच्या स्थानिक किमती खऱ्या अर्थानं ह्या डायरेक्ट येत नसतात, तर त्याच्या प्रत्येक तळाशी म्हणजे त्या प्रॉपर ठिकाणी प्रथमदर्शनी एक ह्या अंकांची स्थानिक किंमत जनरेट होते. त्यानंतर त्याच्या ठिकाणी जो काही अंक येतो तो त्या मुळाशी जी व्हॅल्यू आहे त्याच्या पटीत चालतो, हे यावरून निष्पन्न होते. क्लिअर झालं? तर संख्यांच्या स्थानिक किमतीचा हा एक कन्सेप्ट होता. माझं म्हणणं काय आहे ते नीट लक्षात घ्या. हे झालं संख्यांच्या स्थानिक किमती 10च्या घातानुसार झालं. आता यावरचे काही प्रश्न असतात, बरोबर आहे, तर ते प्रश्नसुद्धा आपल्याला पाहायचं आहे. डेफिनेशन लक्षात आली सर्वांना? तर संख्यांच्या स्थानिक किमती यानुसार असतात. ओके, तर यावरचे प्रश्न प्रकारसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संख्यांच्या स्थानिक किमती ही जी डेफिनेशन पाहतो आहेत नीट लक्षात घ्यायचं बरं. दिसायला सोपं आहेत, लहान आहेत तेवढं नाही, त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा समजून घ्यायचे. तर संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात पहिला प्रश्न प्रकार जो पहिला टाईप असतो तो प्रश्न सर्वांनी पाहिलेल्या पुस्तकात आहेच तो, बरोबर आहे, पण त्याचा बेस हा याच्यावर डिपेंड आहे हे कदाचित मला असं वाटते आपण पाहत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे ते क्लिअर करायचं. ओके, तर बघा, संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात फुल्यांच्या काही संकल्पना असतात, ठीक आहेत ना, फुल्यांच्या संकल्पना. त्यासाठी थोडंफार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं 1, 2, 3, 4 समजा याची व्हॅल्यू किती? 1, याची किती? 10, याची किती? 100, याची किती? 1000 या ॲक्च्युअल व्हॅल्यू असतात, बरोबर आहे. क्लासमध्ये याच्या थिअरीज लिहून दिल्या जातात. यूट्यूबच्या माध्यमातून याच्या थिअरीज लिहून देणं शक्य नाहीत, त्याच्यामुळं ती एक खंत आहेत. असं नाही की मला द्यायचं नाही, पण ती खंत आहेत, लिहून देण्यास शक्य नाहीत, बरोबर ना.
कारण मी सांगणार तुम्ही लिहिणार, हे गोंधळ होऊन जाईल. परंतु त्याच्यावरचे प्रश्न कसे आहेत ते मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो. याच्या काही कन्सेप्ट असतात, नीट लक्षात घ्या. ॲक्च्युली मी ही उदाहरणं सोडवायची कशी हीच तुम्हाला या ठिकाणी प्रमोट करतो आहे, ही चांगली लक्षात घ्या. जेव्हा असतं काय, ह्या ज्या फुल्या आपल्याला दिलेल्या आहेत ना त्यांच्या स्थानिक किमती पाहायचं. बघा प्रश्न कसा आहे, नीट लक्षात घ्यायचं. 5 फुली फुली, 5 फुली फुली 1 या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्या व समान अंक आहेत व त्यांच्या स्थानिक किमतीतील असं पाहिजे होतं व त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 450 आहे. तर फुलीबरोबर किती, म्हणजे 5 फुली फुली 1 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे, 450. आणि हे अंक कसे आहे, समान. तर फुलीबरोबर किती किंवा ती संख्या आपल्याला काढायची आहे. ओके, तर बघा कसं करायचं, पाहायचं, ओरिजिनल पाहायचं. एकक दशक ही किती आहे, दशक. एकक दशक शतक याची ओरिजिनल व्हॅल्यू किती, शतक. याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे 10, याची ओरिजिनल व्हॅल्यू आहे शतक. याच्यातला ॲक्च्युअल फरक काढायचा. तो फरक म्हणजेच काय, 100 - 10. काढला 100 - 10, हा किती येतो, 90. क्लिअर झालं. काय म्हटलं मी, पुन्हा लक्षात घ्या. जिथे जिथे फुल्या आहेत तिथला ॲक्च्युअल फरक काढायचा, म्हणजे त्यांच्या स्थानिक किमतीचा. एकक दशक, दशक म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू 10, शतक म्हणजे 100 आणि याच्यातला फरक आला 90 आणि आपला दिलेला फरक किती आहे, 450. तर ह्या दिलेल्या फरकाला या 90नंच भाग द्यायचा, म्हणजे तुम्हाला भेटेल 5. क्लिअर झालं. पुन्हा एकदा काय करायचं, अशा प्रश्नात काय करायचं एवढं लक्षात घ्यायचं. अशा प्रश्नात फुल्यांची अनेक प्रकारची प्रश्न आहे, कसोट्यांमध्ये वेगळी, गुणाकारामध्ये वेगळी. तेव्हा जे स्थानिक किमतीच्या संदर्भातली प्रश्न आहेत तिथे काय करायचं, ज्या स्थानिक किमतीमध्ये फुल्या आहेत त्या ठिकाणची ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायच्या. जसं दशकस्थानी फुली होती म्हणजे 10, शतकस्थानी फुली होती म्हणजे 100 आणि त्यांच्यामधला फरक काढला 90चा. आणि आपल्या उदाहरणात दिलेला फरक किती आहे, त्या अंकांमधला स्थानिक किमतीतला 450. या 450ला या 90नं भागलं की तुम्हाला भेटतं 5. म्हणजे याचा अर्थ फुलीची व्हॅल्यू किती आहे, 5. म्हणजेच या ठिकाणी 5 फुली जे आहेत, म्हणजे 5 फुली म्हणजेच 5 फुली म्हणजेच 5 51 म्हणजे 5551 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. समजलं. हेच आपल्याला पुढे इम्प्लिमेंट करायचं आहे. पण त्याच्या आधी एक छोटासा शॉर्टकट आहे. हे शॉर्टकट काही खूप मोठा आहे असं नाहीत, जस्ट एक लिंक वाईज लक्षात घ्यायचं. तुम्हाला याच्यामध्ये दुसरा एक काय करता येईल, जर समजा असा प्रश्न आला 5 फुली 1 यामध्ये फुल्यांच्या तोच प्रश्न आहे आणि फरक किती आहे, 450. अशा वेळेस करायचं काय, तो अंक कुठला असं जर पाहायचं असेल ना, तर जो तुम्हाला फरक दिलेला आहे 450 त्यामधला पहिला अंक पाहायचा, किती आहे, 4. तर 4च्या पुढचा अंक किती, 5. हे त्याचं तुमचं उत्तर असेल. क्लिअर झालं. पुन्हा लक्षात घ्या, जो फरक दिलेला आहे त्याच्यातला पहिला अंक पाहायचा, त्याच्या पुढचा अंक हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. आपण इम्प्लिमेंट करून बघू पुढच्या ह्याच्यात. बघा 2 फुली 75 फुली, 2 फुली 75 फुली 3, राईट. ही कुठं आहे, 10. ही 10,000 ना. आता 10,000 - 10 म्हणजे 9,990 येतो फरक, बरोबर आहे. मग अशी सांगितल्याप्रमाणे ॲक्च्युअल यांच्या किमतीमधला फरक किती आहे, त्या ठिकाणचा 9,990. आता आपल्याला दिलेला फरक किती आहे, 79,920. या फरकाला या 9,990ने भाग द्यायचा. निश्चितच तो भाग 8चा बसतो, म्हणजे तुमची फुलीची व्हॅल्यू येते 8. क्लिअर झालं. फुलीची व्हॅल्यू किती आली, 8. तर ती संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ ही 8 फुलीच्या ठिकाणी 8 जर टाकला तर संख्या भेटेल 2 8 75 8 3. ओके, क्लिअर झालं. तसंही बघा शॉर्टकटमध्ये उत्तर कसं येतं, आपल्याला दिलेला फरक किती होता, 79,920. 79 मधला पहिला कोणता, 7 आणि 7च्या पुढं काय येतं, 8. म्हणजे त्या फुलीच्या ठिकाणी काय आला, 8. क्लिअर झालं. हेच आता शॉर्टकटमध्ये तिसऱ्या याच्यात बघूयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे, 9 फुली 5 फुली यामध्ये फुल्यांच्या जागी समान अंक आहे आणि फरक किती दिलेला आहे आपल्याला, 198. आता मात्र कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, कारण हे प्रश्न खूप सोपे असतात. इनिशियल लेवलचे प्रश्न आहेत, खूप मोठ्या एक्झामला हे येत नाही. पण असंही म्हणता येत नाही, साधारण 2-4 वर्षातले तुम्ही पुस्तकं चेक करा, तुम्हाला जाणवेल. चांगल्या एक्झाममध्ये सुद्धा असे प्रश्न आलेले आहेत. साधारण CTETला हे प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या. जी सेंट्रलची D.Ed आणि B.Edवाल्यांची जी CTET झालेली होती ना, मला आठवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते. त्याच्यामुळं सांगता येत नाही, कुठल्या एक्झामलाही येऊ शकतात. ठीक आहेत ना. तर बघा काय करायचं आहे, 1 आहेत ना, 1च्या पुढं काय येतं, 2. म्हणजे या फुल्यांच्या जागी काय असेल, 2 म्हणजे 9 2 5 2 ही ती संख्या तयार झाली. तर संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात ही पहिली कन्सेप्ट होती, ज्याचं नाव आहे फुल्यांची प्रश्न किंवा फुल्यांची संकल्पना. या संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भात दुसरा प्रश्न प्रकार आपण लगेच पाहूया.
संख्यांच्या स्थानिक किमतीमधला दुसरा प्रश्न प्रकार आहे 10च्या घातामधील विस्तार करणे. लक्षात घ्या, बेसिक लेवलपासून जातो आहे आपण. 10च्या घातामधला विस्तार करणे तर कसं असतं, त्याआधी मी 10चे घात लिहिलेले बघा. 10चे धन घातांक मी या ठिकाणी लिहिलेले. 10चा शून्य घात म्हणजे 1, 10चा एक घात म्हणजे 10, 10चा दुसरा घात म्हणजे 100 डॉट डॉट डॉटचा अर्थ आहे. यानंतर 10चा तिसरा घात म्हणजे 1000, 10चा चौथा घात म्हणजे 10,000, 10चा पाचवा घात म्हणजे 1,00,000, बरोबर ना. यानुसार ते वाढत जाईल. तसंच ऋण घातांक लिहिलेला आहे. 10चा मायनस घात म्हणजेच काय 0.1, पॉईंट नंतरचे आहेत ना, कारण पॉईंट नंतर ऋण होऊन जातं. त्याच्यामुळे 10चा -2 घात असेल तर 0.01, 10चा घात -3 असेल तर 0.001. यानुसार आपल्याला ते पाहायचं आहे. ओके, तर आपण याचा विस्तार कसा करायचा आहे, अतिशय साधे आणि बेसिक प्रश्न आहे. क्लास 3च्या मॅक्झिमम एक्झाममध्ये आलेले आहे प्रश्न. मी कुठल्या एक्झामचं नाव घेऊन सांगेल इतका वेळ आपल्याकडे नाही या ठिकाणी, बरोबर आहे. आणि मला असं वाटतं ते गरजेचं पण नाहीत की गड्या बघा हा प्रश्न MPSC CSATला आलेला आहे, बघा गड्या हा कंबाईनला आलेला आहे, हा पोलीस भरतीला आलेला आहे, हे सांगणं गरजेचं आहेत का? हे सांगितलं म्हणजेच अभ्यासाचं महत्त्व वाढेल का? नाही. तर आपल्याला त्या गोष्टी बाजूला ठेवून आपला अभ्यास डिटेलमध्ये करायचा आहे. तो कुठल्या एक्झामला आला यावरून जर मी अभ्यास करत असेल याचा अर्थ प्लॅनिंग चुकलं आहे. आपलं लक्षात घ्या, कुठेतरी पळवाट काढतो आहेत आपण, असं नाही करायचं आहे. मी माझा अभ्यास क्लिअर करून ठेवेल, तो कुठल्या एक्झामला येऊ मग पटलं का? त्यानुसार आपल्याला जायचं आहे. तर बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विस्तार करायचा आहे. विस्तार करत असताना डायरेक्ट या पद्धतीनं करायचा. बघा 2 गुणेला एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 म्हणजे 10चा चौथा घात. तसंही नाही समजलं तर त्याच्या पलीकडे संख्या किती आहे 4, म्हणून सरळ 2 गुणेला 10चा घात किती 4 प्लस 5 गुणेला 10चा घात किती घर आहे 3 घरं, म्हणून 3 लिहायची प्लस पुढचा अंक 6 गुणेला 10चा घात किती घर आहे त्याच्या पुढे 2, म्हणून 2 मी खाली लिहितो आहे, कंटिन्यूच आहेत ते, प्लस 7 गुणेला 10चा घात किती आहे 1 प्लस 8 आहेत, 8 गुणेला 10चा घात काही नाही म्हणजे 0. एकंदरीतच 2, 5, 6, 7, 8 यालाच म्हणतात 10च्या घातामध्ये विस्तार करणे. क्लिअर होऊन राहिलं सर्वांना? काय म्हणतात त्याला? 10च्या घातामध्ये संख्यांचा विस्तार करणे. तुमचा प्रश्न क्लिअर होत आहे. तुम्ही काळजीपूर्वक वाचा, अभ्यास करायचा आणि अवांतर वाचन करा. याच्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर पुस्तकं चेक करा, बुक्स पहा, त्याच्यामध्ये असे प्रश्न सापडतात त्याला सोडून पहा. मी लेसन झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी काही होमवर्क तुमच्यासाठी सोडून जाईल या ठिकाणी, ते तुम्ही यावरून पाहून करायचं आहे. ओके, तर त्यानंतर 95, 49, 32चा विस्तार आपल्याला कसा करायचा बघा. 9 गुणेला 10चा घात 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 झालं प्लस 5 गुणेला 10चा घात किती आहे 1, 2, 3, 4 म्हणून 4 घ्यायचं. परत 9 गुणेला 5 नंतर काय 4 आहे, 4 घेऊयात आपण. 4 गुणेला 10चा घात किती आहे 1, 2, 3, 3 घेतले आपण प्लस आता कोण आहे 4 नंतर 9, 9 गुणेला 10चा घात 9च्या पुढं 2 प्लस 3 गुणेला 10चा घात 1 प्लस 2 गुणेला 10चा घात किती 0, कारण काहीच नाही म्हणजे 0, कारण 10चा घात 0 म्हणजे 1 ना, म्हणून 2 1 2. हा झाला त्याच्या 10च्या घातातील विस्तार. आता निगेटिव्ह पॉईंट असा आहे की मला धनाचा विस्तार करता आला, दुसऱ्या वेळेस मायनसमध्ये जर असेल किंवा दशांश चिन्हाचा वापर झालेला असेल त्याचा विस्तार कसा करायचा, त्यासाठी सुद्धा हीच मालिका आपल्याला वापरायची आहे, हीच गाईडलाईन घ्यायची आहे. तर बघा कसं, पहिल्यांदा हा पूर्णांक पार्ट आहे, नीट लक्षात घ्या बरं, याला म्हणतात पूर्णांक पार्ट आणि हा जो पार्ट आहे हा अपूर्णांक पार्ट आहे. लक्षात आलं की नाही? हा दशांश अपूर्णांकामध्ये मोडतो म्हणून अपूर्णांक पार्ट. मग आता या पूर्णांक भागाचा विस्तार कसा येईल 2 गुणेला 10चा घात एकक दशक म्हणजे एकच प्लस प्लस का, कारण ॲडिशन होत जाते ती 5 गुणेला 10चा घात 0 काहीच नाही म्हणजे 0. हा झाला 25चा विस्तार. क्लिअर झाला? पुढं जायचं आहे, मग प्लस करायचं का? बिलकुल करायचं, कारण तो त्यातलाच भाग आहे. प्लस कंटिन्यू 4 गुणेला एक घर पुढं आहे, एक घर पुढं आहे म्हणजे -1 म्हणजेच 10चा घात -1 प्लस पुढे कोण आहे 5, 5 गुणेला 10चा घात -2 प्लस 4 गुणेला 10चा घात -3. यानुसार तो झाला 10च्या घाताचा विस्तार याचा. ओके, इकडे येताना इकडनं जसं 0 0 1 2 3 जसं बघा 0 1 2 3 असं वाढत जातं. निगेटिव्हमध्ये किंवा दशांश चिन्ह असेल तर तिकडे वाढत जातात म्हणजे -1 -2 -3. हा झाला त्याचा विस्तार. हे तुमचं उत्तर असेल या प्रश्नाचं. क्लिअर आहे? याचा विस्तार कसा करायचा आहे तर हा सुद्धा पूर्णांक भाग आहे. 2 गुणेला 10चा घात 1 प्लस 2 गुणेला 10चा घात 0 प्लसच 9 गुणेला 10चा घात -1 आहेत प्लस 7 गुणेला 10चा घात -2. हा झाला
हे झालं याचं उत्तर. 10च्या घाताचा विस्तार. आपण संख्यांच्या स्थानिक किमतीला शिकतोय. त्यामधला दुसरा प्रश्न प्रकार होता आपला 10च्या घातामध्ये संख्यांचा विस्तार करणे. पहिला होता फुल्यांच्या संकल्पना. तिसऱ्या प्रश्न प्रकाराकडे जाऊयात. लक्षात आलं? ओके. तर तिसऱ्या प्रकार, तर बघा संख्यांच्या स्थानिक किमती. बघा बरं, मगांपासून आपण शिकतोय संख्यांच्या स्थानिक किमती. आत्तापर्यंत विचार केला होता का? असं वाटलं किती छोटा कन्सेप्ट आहे, तिसरी चौथीला शिकलो होतो फक्त किमती काढणे. तसं नाही. आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अहम भूमिका आहे त्याची. लक्षात घ्या. खूप सारे प्रश्न तयार होतात. बघूयात आपण हळूहळू जाऊयात. तर बघा तिसरा प्रश्न प्रकार संख्यांच्या स्थानिक, जो छोटा आहे, असं काही नाही कठीण आहे तसातला भाग नाही. कठीण सोप्याशी मी मगाशी सांगितलं आपलं घेणं देणं नसावंच मुळात. ठीक आहे ना, आपलं अभ्यासाशी घेणं देणं असावं. तर तिसरा प्रश्न प्रकार जो सोपा असतो तो सुद्धा याच्यामध्ये विचारला जातो. संख्यांच्या स्थानिक किमतीतील फरक काढणे. म्हणजे प्रश्न वाचून आपल्याला कळतं प्रश्नाची भाषा, लँग्वेज, प्रश्नाचं म्हणणं काय. मी परत सांगतो, ज्याला प्रश्न वाचता येतो त्याला प्रश्नाची तोड करता येते. बरोबर ना. प्रश्न वाचणे म्हणजे काय असं नाही किमतीतील फरक काढणे असं नाही. प्रश्न वाचणे याचा अर्थ आहे प्रश्नाचं गांभीर्यपूर्ण वाचन करून त्याची भूमिका काय आहेत, त्याची नस समजून घेणे, कुठल्या कनेक्शनशी आहेत किंवा कुठल्या प्रकरणाशी आहेत, त्याची पार्श्वभूमी काय याशी जोडून घेणे. तर बघा स्थानिक किमतीतील फरक काढणे. काय म्हटलं आहे, संख्या काय सगळ्यांना दिसत आहेत बघा. 2524 2524 यामधील काय म्हटलेलं आहे 2524 या संख्येतील 2च्या स्थानिक किमतीतील फरक काढा. कोणाबद्दल बोलतो आहे बघा. मी काय माझी भाषा लक्षात घे. कोणाबद्दल बोलतो आहे? 2च्या स्थानिक किमतीबद्दल. पहिल्यांदा 2ची स्थानिक किंमत काढा. याची 2ची आहे 2000 आणि याची 2ची आहे 20. आता फरक म्हणजे काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. म्हणजेच 2000 - 20 म्हणजेच 1980. किती सोपा प्रश्न आहे. साधारण क्लास 3 क्लास 4च्या एक्झामला असे प्रश्न असतात. त्याच्यामुळे हे सुद्धा करणं गरजेचं आहे. ओके. आपल्याला सोप्याकडून कठीणाकडेच आहे. अतिशय सोपा भाग होता हा. पुन्हा एकदा 4च्या स्थानिक किमतीतील फरक काढणे. आता 4च्या स्थानिक किमतीतील फरक काढणे नाही म्हणायला पाहिजे, काढा असं म्हणायला पाहिजे होतं. काढा. ओके. तर कोणाबद्दल बोलतो आहे? माझा शब्द लक्षात. कोणाबद्दल बोलतो आहे? कोणाबद्दल? 4बद्दल. मग ज्याच्याबद्दल बोलतो आहे त्याच्या किमती पहिल्यांदा काढून घ्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे ह्या 4ची स्थानिक किंमत आहे 40,000. ओके. या 4ची स्थानिक किंमत आहे 40. फरक म्हणजेच काय? 40,000 - 40 म्हणजेच याच्यातला जर आपण फरक काढला, फरक म्हणजे सोपा आहे ते तर येऊन जाईल तुम्हाला. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे फरक येईल. 39,960 ही झाली त्याची वजा. बाकी हे झालं तुमचं उत्तर इथलं आणि इथलं. सोपं आहे. करून पाहिजे उदाहरणाशी. जाताना शेवटी या प्रकरणाच्या शेवटी मी काय बोर्ड तुम्हाला होमवर्क सोडून घ्यायचे आहेत. साधारण मी पुन्हा सांगतो आपलं गेलोच कुठे यार आपण. अतिशय लहान भाग घेतलेला आहे. साधारण 7 डेफिनेशन घेतल्या. त्यानंतर संख्यांच्या स्थानिक किमती. त्याच्यामुळे प्रश्नसुद्धा त्याच लेवलचे असणार आहे. पण समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तर बघा पुढे जाऊयात. आता याच्यापेक्षा थोडा किचकट प्रकार असतो जो पटीच्या संदर्भात विचारतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भाग देण्याची गरज भासत असते. बरोबर आहे. हीच प्रश्न साधारण चुकू शकतात. आहे सोपीच पण चुकू शकतात. कारण बघा आता थोडं या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय. चांगलं लक्ष द्या. 100 ही संख्या 20च्या किती पट आहे? ऐकत आहेत मला? बघा काय म्हटलं आहे. 100 ही संख्या 20च्या किती पट आहे? 5 पट आहे. बरोबर आहे. बट 20 ही संख्या 100च्या किती पट आहे? असं जर उलटसुलट जर प्रश्न केले तर गोंधळ तयार होतो. बरोबर आहे. 100 ही संख्या 20च्या किती पट आहे आणि 20 ही संख्या 100च्या किती पट आहे, किंवा 20च्या किती पट 100 आहे किंवा 100च्या किती पट 20 आहे, असं संभ्रम तयार करणारे प्रश्न असतात. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर थोडं जरी चुकलं तरी उत्तर 5 येतं किंवा 1/5 येतं. कारण कसं आहे 100 किती पट आहे असं म्हटलं तर 5 पट, 20 किती पट आहे असं म्हटलं तर 1/5 पट. त्याच्यामुळे हे कनेक्शन कसं असतं समजून. बरं काय कठीण आहेत का? नाही. आपल्याला पेरणी करून ठेवायचे आहे. जे शिकतो आहेत ना त्या ठिकाणी असे काही पॉईंट क्लिअर करून ठेवायचे. तो मेसेज तयार ठेवायचा. मेसेज घेऊन जायचा आपल्याला की असं आलं तर असं करायचं. थोडे क्लिअर आहे पण आपल्याला कामात येतील. बरोबर आहे. मग करायचं का? पटीची संकल्पना मी याला का म्हटलं? कारण असंच प्रश्न लक्षात घ्या आणि मी जे बोलतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. जर एखादी मी संख्या घेतली 2, 5, 2, 4, 9 अशी एक संख्या घेतली म्हणजे 25,249 ही संख्या आहे. आणि मी जर म्हटलं बघा आता नीट लक्षात घ्यायचं. यामध्ये डावीकडील 2 कोण? हा म्हणजे याच्या किंमत 2 बद्दल बोलताय म्हणून 2 काढून घेतो. याची स्थानिक किंमत झाली 20,000. याची स्थानिक किंमत झाली 200. क्लिअर झालं. आता मी काय म्हणतो बघा याच्यात 2 प्रश्न तयार कसे होऊ शकतात. प्रश्नांची लँग्वेज समजून घेणं गरजेचे आहे. बघा का घ्यायचं आहेत आपल्याला? आजच आपण डायरेक्ट शेकडेवारी भूमिती वगैरे का नाही घेत? त्या ठिकाणी जी पार्श्वभूमी आहे ती तयारच होत नाहीत.
मुळात प्रश्न समजून घेणे, प्रश्नाचं नीट वाचन करणे, बरोबर आहे, प्रश्नांची लिंक लावता येणं, त्याचं गांभीर्यपूर्ण वाचन करणं, प्रश्नाचं विश्लेषण करून मांडणे, ही सवय आपल्याला लावता आली पाहिजे. म्हणूनच आपण अतिशय साध्या साध्या लेवलकडून मोठ्या लेवलकडे जात आहे. लक्षात आलं? तर बघा आता काय म्हणतोय प्रश्न, डावीकडील हा उजवीकडील हा. जर म्हटलं या संख्येतील म्हणजे 25,249 या संख्येतील डावीकडील 2ची स्थानिक किंमत, डावीकडील 2ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्ही नेहमीसाठी लक्षात असा एक प्रश्न किंवा दुसरा एक प्रश्न कसा तयार होऊ शकतो की उजवीकडील 2ची स्थानिक किंमत ही डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. मी परत एकदा रिपीट करतो, म्हणलो नाही का, पहिला प्रश्न काही तयार होऊ शकतो, या संख्येतील डावीकडील 2ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. अदरवाईज उजवीकडील 2ची स्थानिक किंमत ही डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. संभ्रम तयार होतो. मग कन्फ्युजन टाळण्यासाठी करायचं काय, एक लक्षात घ्यायचं, ज्याची पट काढायची त्याला वर लिहायचं म्हणजे अंशात लिहायचं, ज्याची पट काढायची त्याला अंशात लिहायचं आणि ज्याच्या पटीत काढायचं त्याला छेदात लिहायचं. उत्तर चुकत नाही आणि कन्फ्युजन आपल्याला टाळता येते या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे पहिला प्रश्न बघा, कोणाबद्दल बोलतोय, माझं म्हणणं लक्षात, कोणाबद्दल तो बोलतोय की डावीकडील 2ची स्थानिक किंमत, मग ज्या कोणाची पट काढायची, याची. ओके, म्हणजे 20,000 झाले. कोणाच्या, तर ती उजवीकडील 2च्या म्हणजे 200च्या. प्रश्न पुन्हा लक्षात घ्या, डावीकडील 2ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. ज्याची पट काढायची त्याला वर आणि ज्याच्या पटीत काढायचं त्याला खाली लिहायचं. इथं आपल्याला सरळ सरळ भेटून जाईल. म्हणजे किती पट आहे, 100 पट. वाय, काय एवढा आग्रह आहेत, कारण हे प्रश्न सोपे आहेत तरी सुद्धा चुकतं. अरे ज्या ठिकाणी 100 आलं त्या ठिकाणी 100 आलं, किती वेळ लागेल, उदाहरण चुकू शकतं. सो आपल्याला काळजी घ्यायची आहे. ओके, असं बघा ना. आता दुसरं बघा, याच प्रश्नात जर म्हटलं असेल उजवीकडील 2ची स्थानिक किंमत, उजवीकडील 2ची स्थानिक किंमत ही डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता कोणाबद्दल बोलताय, उजवीकडील. उजवीकडील 2ची स्थानिक किंमत किती आहे, 200. आणि कोणाच्या पटीत काढायचं आहे, डावीकडील 2च्या, म्हणजे ती किती आहे, 20,000. ओके, मग याची पट म्हणजे त्यानं त्याला भागायचं. बघा किती सोपं आहे, 0 0 कट झाला या ठिकाणी, 2 1 2 2 1 2 म्हणजे 1 किती, 100. 1 ते 1/100 पट, और हे 2 शून्य आहे म्हणून 0.0 म्हणजे 2 घरं जाईल ना पुढे, 0 1 पट. क्लिअर होत आहे सर्वांना. या पद्धतीने आपल्याला हे पाहायचं असतं. पुन्हा लक्षात आलं, पटीची संकल्पना ही या पद्धतीनं काम करते. फुल्यांची असतील सगळ्या संकल्पना आपण पाहतो आहे. तर क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आपण पुढचा प्रश्न प्रकार पाहूया, अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे जाऊयात. विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किमतीच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतोय, हा एक कदाचित शेवटला असू शकतो, एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो साधारण सेंट्रलच्या एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारल्या जाणारे हे प्रश्न आहे. ही सर्वांना हार्ड जातात. मी पुन्हा सांगतोय, फाइंड द युनिट डिजिट, एकाही स्थान का अंक निकालिये, आणि मराठीमध्ये एकक स्थानचा अंक काढा. एकक स्थानचा अंक काढा याच्यामध्ये कशातला, तर हा असतो घातांकित संख्यांमधला एकक स्थानचा अंक शोधणे. जस्ट एक एक्झाम्पल घेऊयात आपण, इथे रफमध्ये घेतोय बघा. समजा तुम्हाला जर म्हटलं 16चा वर्ग यामधला एकक स्थानचा अंक काढा, तर तुम्ही काय करणार, 16चा वर्ग 256 म्हणजे एकक स्थानचा अंक काय आला, 6. जर तुम्हाला म्हटलं 5चा वर्ग एकक स्थानचा अंक काढा 25 म्हणजे एकक स्थानचा अंक काय येईल, 5. पण जर हेच तुम्हाला या पद्धतीनं दिलं असेल, जसं 16चा घात 2 प्लस 99चा घात 1999 मायनस 25चा घात 100 प्लस 18चा घात 261 आणि यातला एकक स्थानचा अंक काढा, यासाठी काय करणार, तर त्यासाठी आपल्याला 3 नियमावली समजून घ्यायची, नीट लक्षात घ्या. तर कुठल्याही पदावलीमध्ये, याला पदावली म्हणूयात आपण ॲक्च्युली, तर ही या पायामध्ये 6 9 5 8 यापैकी कोणता एखादा अंक असेल तर त्यासाठी 3 नियमावली आहेत, ती चांगली लक्षात घ्यायची. समजा पहिला नियम आहे, पायामध्ये एकक स्थानचा अंक 0 1 5 6 असेल तर यासाठी नियम आहे, तर तोच लिहावा. लक्षात घ्यायचं बरं, तोच लिहावा. परत एकदा लक्षात घ्या, जर दिलेल्या संख्यांमध्ये त्याच्या पायामध्ये 0 1 5 6 यापैकी जर कुठला एखादा अंक असेल तर तोच अंक घ्यायचा. म्हणजे कसं बघा, उदाहरणार्थ 360 आहेत, नीट लक्षात घ्या, आणि याच्या एकक स्थानी 2025 आहे. आणि आता 360चा 2025 वेळा गुणाकार करणार नाही, मग एकच स्थानचा अंक कुठला, तर 0 जर असेल तर याचं उत्तर असेल 0च. कळलं, घाताशी घेणं देणं नाही. 0 असेल तर 0च. जसं 2551 आहे,
घात काही पण घ्या तिकडे, ओके, एकक स्थानी 1 आहे म्हणून याच्या एकक स्थानचा अंक काय असेल, 1 असेल, लक्षात आलं. तसंच समजा 255 आणि घात 1999 घेतला, इथं 5 आहे म्हणजे इथं काय घ्यायचं, 5च, याचं उत्तर असेल 5. समजा 266 आहे, घात समजा 205 आहेत, तर या ठिकाणी याचं उत्तर असेल 6, कारण एकक स्थानी 6 आहे. नियम पहिला लक्षात घ्या, जर दिलेल्या घातांकित संख्यांमध्ये पायाच्या ठिकाणी 0, 1, 5, 6, 0, 1, 5, 6 यापैकी जर कोणताही एखादा अंक असेल तर आणि घात कोणताही असेल तर त्याच्या येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी अंक तोच असतो. पहिला कन्सेप्ट क्लिअर झाला. पुन्हा एकदा लक्षात घ्या, दिलेल्या संख्येतील पायाच्या एकक स्थानी 0, 1, 5, 6 यापैकी जर एखादा अंक असेल तर आणि घात कुठली संख्या असेल तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी तीच संख्या असते, हे त्याचं उत्तर असेल. ओके. दुसरा नियम आहे, नीट लक्षात घ्या. दुसरा नियम, जर एकक स्थानी 2, 3, 7, 8 असतील तर घाताला 4ने भागावे. आता या संदर्भात एक विशिष्ट उदाहरण मी समजून सांगतो, ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि बाकीचे उदाहरणं तुम्हाला मग करता येईल. ओके. तर बघा, पहिलं काय आहे, समजा 2, 3, 7, 8 आपण कुठला तरी एक अंक फॉलो घेऊ, 2च्या बद्दल समजून घेऊ, नंतर तुम्हाला बाकीचे करता येईल. समजा 1, 2, 5, 2 म्हणजे 1252 ही संख्या आहेत आणि याचा घात मी 115 घेतलं, लक्षात घ्या 115. तर नियम काय सांगतो, जर एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असतील तर घाताला कितीनं भागायचं, 4ने भागायचं. म्हणजे या 215ला जर 4नं भागलं तर बाकी 3 उरते, लक्षात घ्या. बाकी किती उरेल, 3. हे रफमध्ये तुम्ही भागू शकता, 3 उरेल. मग ही जी बाकी उरली ही आपल्या जो एकक स्थानचा अंक आहे त्याला घात द्यायचा, मग 2चा घात 3 आणि उत्तर किती येईल मग तुमचं 8. तुमच्या एकक स्थानी उत्तर येईल 8. लक्षात आलं. एकदा प्रोसिजर पुन्हा लक्षात घ्या. जर घातांकित संख्या आहेत, पायाच्या एकक स्थानी जर 2, 3, 7, 8 यापैकी कुठलाही एखादा अंक असेल आणि घात कोणतीही एखादी संख्या असेल तर अशा वेळेस घाताला कितीनं भागायचं, 4नं, आणि जी बाकी उरेल ती मग एकक स्थानच्या अंकाला द्यायची. त्यानुसार जी किंमत येईल हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. तसंच आता 4नं भागल्यानंतर 3 उरेल, 2 उरेल, 1 उरेल, 0 पण उरू शकतं, हे आपल्याला पाहिजे, कारण नियमसुद्धा बघून घ्यायचे आहेत. हेच संख्या घेऊ आपण. 1252ला घात घेतला मी 114. आता या ठिकाणी जर मी 4नं भागलं म्हणजे घाताला जर मी 4नं भागलं, या ठिकाणी बाकी उरेल 2. तुम्ही भाग देऊन पाहू शकता, 2 उरेल. तर आपल्या या 2चा घात येईल या ठिकाणी 2, मग याची व्हॅल्यू किती झाली, 4. म्हणजे तुमच्या उत्तराच्या एकक स्थानी अंक कुठला येईल, 4 येईल. लक्षात येत आहे सर्वांना. अजून हा एक प्रश्न बघूया. 1252चा घात घेतला 113. आता परत 113ला 4नं भागूया. 4नं भागलं तर या ठिकाणी बाकी किती उरेल, 1 उरेल, बरोबर आहे. कारण पहिल्यांदा 15ला भागलं 3 उरले, 14ला भागलं 2 उरले, आता 113ला भागलं 1 उरला. तर ही उरलेली बाकी परत 2चा घात 1 म्हणजे किती, 2च. म्हणजे त्याच्या एकक स्थानी येणारं उत्तर किती असेल, 2 असेल. लक्षात आलं. आता बाकी 0 उरू शकते बऱ्याचदा, मग आपण परत घेऊ. 1252चा घात 112 घेतलं मी या ठिकाणी. आता 112ला जर मी याला 4नं भागलं तर बाकी किती उरतं, तुम्ही रफमध्ये करून पाहिलं तर ते 0 उरेल. हे नियम लक्षात घ्यायला पाहिजे आपण. हे सगळ्यांना लागू होतं बरं. आपण याच्यातला फक्त 2ला फॉलो केला आहे. तुम्हाला हे ट्राय करायचं आहे, हे बाकीच्याही मध्ये वापरायचं आहे. जसं 113 इथं 3 असेल, 4, 7 असेल, 8 असेल, सगळ्यांसाठी हेच लागू होतं. लक्षात आलं. तर बघा 112ला जर आपण 4नं भागलं तर किती उरेल, 0. जर हे 0 उरत असेल तर आपल्या एकक स्थानचा अंक कोण आहे, 2. मग 2चा घात 0 घ्यायचा का, नाही. जर बाकी 0 उरत असेल तर कोणाचा नियम आहे हा, 4चा. मग बाकी घात जो आहे तोच परत घ्यायचा, 4. लक्षात घ्या काय म्हटलं मी या ठिकाणी. जर बाकी 0 उरत असेल, लक्षात घ्या, जर बाकी 0 उरत असेल तर ज्याचा नियम त्याला लागतो तोच घात परत त्या अंकाला द्यायचा. म्हणजे 2चा 4 घात म्हणजेच किती, 16. म्हणजे तुमच्या उत्तराच्या एकक स्थानी काय अंक येईल, 6 अंक येईल. लक्षात आलं. म्हणजेच हे अशा पद्धतीचे, पुन्हा एकदा लक्षात घ्या, माझा नियम लक्षात घ्या. पहिला नियम होता त्याच्या आधीचा, जर एकक स्थानी 0, 1, 5, 6 हे अंक असतील तर तोच अंक घ्यायचा, घात कुठलाही असू द्या. दुसरा नियम आहे, जर पायाच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक असतील आणि घात कुठलीही संख्या असेल तर घाताला 4नं भागायचं आणि आलेली बाकी हे एकक स्थानच्या अंकाला द्यायची. त्यानुसार जी किंमत निघेल
त्यामधला एकक स्थानचा अंक हे त्याचं उत्तर असतं. क्लिअर झालं. त्यानुसार जर बाकी 0 उरत असेल 4ने भागल्यानंतर तर 4 परत घात द्यायचा, परत त्यानुसार जी किंमत येईल हे त्याचं उत्तर असेल. ओके, तर आपण या ठिकाणी एखादं एक्झाम्पल घेऊयात म्हणजे यानुसार आपल्याला समजेल. लक्षात आलं की नाही? याला बघा आता. समजा 16चा घात 2 प्लस 15चा घात 1 मायनस 112चा घात आपण या ठिकाणी घेऊ 5. मगाशीच पाहिलं आपण 6 असेल तर काय घ्यायचं? 6च. 5 असेल तर काय घ्यायचं? 5च. मायनस 2 असेल तर कशानं भागायचं? मग ह्या 2च्या ठिकाणी 3 असू शकते, 7 असू शकते, 8 असू शकते. त्याच्या घाताला 4ने भागायचं. मग 5ला बी 4ने भागलं तर किती उरतं? 1. मग म्हणजे याचा अर्थ 2चा घात किती? 1. मग याची किंमत किती आली? 11. 11 मायनस 2 किती? तर 9. म्हणजे तुमच्या उत्तराच्या एकक स्थानी कुठला अंक येईल? 9 येईल. तर लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. हा होता दुसरा नियम. कोणाबद्दल? पहिला होता 0, 1, 5, 6 बद्दल. दुसरा आहे 2, 3, 7, 8 बद्दल 4ने भागण्याचा नियम. तर तिसरा नियम आहे या ठिकाणी, तो आपण यानंतर लगेच बघूया. ठीक आहे? ओके. तिसरा नियम आहे, जर एकक स्थानी 4 और 9 असेल, 4 और 9 असेल तर घाताला 2ने भागावे. घाताला कितीने भागायचं? 2ने. तेच उदाहरण परत किंवा त्यासारखं घेऊयात आपण. बघा 114 घेतल्या त्या ठिकाणी आपण 114ला समजा मी 115चा घात दिलेला आहे, बरोबर आहे. आता इथं किती आहे? 4. मग 4 असेल तर कशाचा नियम लागतो? 2ने भागण्याचा. मग घाताला कितीनं भागायचं हे सोपं आहे. तुम्ही याच्यामध्ये काही शॉर्टकट तयार करू शकता. जसं इथं 4 आहे, हे जर विषम असेल तर मग 1 येतो, तीच व्हॅल्यू येतं. जर सम असेल तर 2ने भाग निश्चित जातो. मग हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं, बरोबर आहे. तर बघूयात. 4 आहे म्हणजे कितीनं भागायचं? जर मी 115ला 2ने भागलं तर बाकी किती उरतं माहिती आहे तुम्हाला? कारण विषम आहे ती 1 उरेल. ही या 4ला घात द्यायचा 1 म्हणजे तुमची व्हॅल्यू आली 4. लक्षात आलं? अतिशय सोपा आहे हा. लक्षात आलं का? तसंच समजा या 114ला मी आता 104 हा घात घेतला. लक्षात घ्या. आता घात इथं परत 4ने भागलं, सॉरी कशानं भागायचं आहे? 2ने भागायचं आहे. आता इथे 2ने भागल्यानंतर बाकी किती उरेल? 0. जर बाकी 0 उरेल, जसं मग अशी 4ने भागल्यानंतर ज्या ठिकाणी बाकी 0 उरत होतं तेव्हा आपण 4 परत घेत होतो. आता याही ठिकाणी आपल्याला तसंच करायचं आहे. जर 2ने भागल्यानंतर बाकी 0 उरत असेल तर परत ज्याचा नियम आहे तोच घात म्हणजे 4ला द्यायचा. 4चा वर्ग किती? 16. म्हणजे तुमचं उत्तराच्या एकक स्थानी अंक कुठला येईल? 6. लक्षात आलं? यानुसार आपल्याला हे फॉलो करायचं. फॉर एक्झाम्पल आपण 9 बद्दल सुद्धा बघूया. जसं 219चा घात 205 घेतला आपण, तर याला मी जर 2ने भागलं, कारण 2चा नियम आहे, तर किती उरतं? बाकी 1 उरतं. आता ही बाकी जर 1 उरली तर 9ला घात 1 दिल्यानंतर किती? 9. हे तुमचं उत्तर. बट जर 0 उरलं तर काय करायचं? बघा 219चा घात मी 200 घेतो. आता ह्या 200ला जर आपण 2ने भागलं तर बाकी किती उरते? 0. आता बाकी 0 उरली तर ज्याचा नियम आहे तोच घात घ्यायचा. म्हणजे 9चा घात किती? 2. म्हणजे इथे किती येईल? 81. म्हणजे तुमच्या उत्तराच्या एकक स्थानी कुठलं उत्तर येईल? 1. तर हा झाला तिसरा नियम. खूप महत्त्वाचा आहे. याला म्हणतात फाइंड द युनिट डिजिट. एकक स्थानचा अंक शोधणे अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. याच्यावरची भरपूर उदाहरणं असतात, मी जाताना प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला देईल असती. तर समजला हा कन्सेप्ट? थँक्यू. तर आपण पुढे जाऊया. तर बघा मित्रांनो, संख्यांच्या स्थानिक किमतीच्या संदर्भातला हा अजून एक कन्सेप्ट आहे. तर शेवटला कन्सेप्ट आहे संख्याज्ञान भाग 1 मधला. काही टॉपिक मी सोडलेले आहेत ते पुढच्या ह्याच्यात ॲड करणार आहेत आपण, त्याच्याबद्दल नंतर बोलूयाच. आता लक्षात घ्यायचं आहे हा शेवटला कन्सेप्ट आहे या टॉपिकमधला. तर आपल्याला इथे पाहायचं आहेत गुणाकाराच्या संकल्पना. मी काय म्हणतो बघा, इथे गुणाकाराच्या संकल्पना म्हणजे याचा अर्थ 100 समथिंग. आता 1 फुली 8 ते 118 असू शकते, ते 128 असू शकते. माहीत आहे का? आपल्याला नाही माहीत आहे. तसं 2 फुली 3 म्हणजे 223 आहे का? 293 आहे का? माहीत नाही. म्हणजे गुण्य आणि गुणाकार, गुण्य आणि गुणक यामधल्या संख्या मात्र आपल्याला निश्चित माहीत नाही. मात्र गुणाकार मात्र ॲक्च्युअल दिलेला आहे. बघा अशा वेळेस गुणाकार कसा व्हेरीफाय करायचा त्यासाठीच्या ह्या संकल्पना आहे. त्यासाठी मी 3 नियम या ठिकाणी लिहिलेले आहे, बरोबर आहे. हे 3 नियम कुठले बघा. पहिला, कुठल्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार हा 3 किंवा 4 अंकी असतो. तुम्ही ते पाठ करून घ्यायचं. कुठल्याही 2 अंकी संख्यांचा गुणाकार 3 किंवा 4 अंकी असतो. त्यामध्ये 31पेक्षा लहान संख्यांचा गुणाकार, 31पेक्षा लहान संख्यांचा गुणाकार हा 3 अंकी असतो. तर 31पेक्षा मोठ्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 31 ते 99 पर्यंतचा गुणाकार हा 4 अंकी असतो. क्लिअर झालं इथपर्यंत? दुसरा नियम, 3 अंकी कोणत्याही संख्या जर असतील तर त्यांचा गुणाकार हा 5 किंवा 6 अंकी असतो. लक्षात ठेवायचं. किती अंकी असतो? 5 किंवा 6 अंकी असतो. यामध्ये
300पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार 5 अंकी, तर 300पेक्षा मोठ्या संख्यांचा गुणाकार असतो 6 अंकी. आणि शेवटला एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा, गुणाकाराच्या एकक स्थानचा अंक जो आपल्याला प्राप्त होत असतो तो एकक स्थानचा अंक हा त्याच्या एकक स्थानच्या अंकामुळेच प्राप्त होतो. लक्षात राहील, हे रिपीट करून चांगलं वाचायचं. आता गुणाकार कसे व्हेरीफाय करायचे ते पाहिजे आपल्याला. बघा व्हेरीफाय कसं करायचं आहे. 1 फुली 8 2 फुली 3, अर्थात या दोन्ही संख्या कशा आहे, 300पेक्षा लहान आहे, बरोबर आहे. 300पेक्षा लहानही आहेत आणि 3 अंकीसुद्धा आहेत, बरोबर ना. मग यांचा गुणाकार निश्चितच किती अंकी असायला पाहिजे, 5 अंकी, कारण 300पेक्षा लहान 300पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार 5 अंकी. आता 5 अंकी एकक स्थानचा अंक येतो एकक स्थानच्या अंकामुळं, म्हणजे 5 अंकी गुणाकार येईल, राईट. आता एकक स्थानचा अंक कुठला येईल ते बघूया. तर 8 त्रिक किती होईल, 24, म्हणजे ज्याच्या एकक स्थानी 4 आहेत आणि 5 अंकी आहेत असं ऑप्शन आपल्याला पाहायचं आहे. ते म्हणजे कुठलं, तिसऱ्या नंबरचं. म्हणजे हे उत्तर झालं आपलं. लक्षात आलं इथपर्यंत. दुसरं असंच, ही सुद्धा 3 अंकी संख्या आहेत. 2 फुली 3 2 फुली 4, 300पेक्षा लहान म्हणजे 5 अंकी आणि 3 चौक किती 12, म्हणजे यांचा गुणाकार केला तर इथे येईल 2, म्हणजे एकक स्थानी 2 असेल आणि 5 अंकी संख्या असेल असं ऑप्शन कुठला आहे, चौथं. म्हणजे आपलं उत्तर असेल हे. जास्त या ठिकाणी व्हेरीफाय करायचं असतं, असं काही नाही. तिसरा प्रश्न, फुली 6 आणि 2 फुली 4. आता इथं मात्र गोंधळ तयार होऊ शकतो, कारण एकीकडे 2 अंकी संख्या आहेत आणि एकीकडे 3 अंकी संख्या आहेत. अशा वेळेस जर लहान मोठा कन्सेप्ट असेल तर लहान कन्सेप्टचा दुसरा कन्सेप्ट यूज करायचा, लहान कन्सेप्टचा दुसरा कन्सेप्ट यूज करायचा, म्हणजे 4 अंकावाला, राईट. म्हणजेच गुणाकारामध्ये इथं 6 चौक 24, एकक स्थानी येईल 4 आणि किती अंकी पाहिजे, 4 अंकी, कारण लहानचा, म्हणून याचं उत्तर येईल हे. क्लिअर झालं. आपल्याला इम्प्लिमेंट करायचा अभ्यास करून. त्यानंतरचा प्रश्न, 4 फुली 7 9 फुली 5, याचा अर्थ हे 300पेक्षा मोठे आहे. 300पेक्षा मोठे असेल तर गुणाकार किती, 6 अंकी. एकक स्थानी किती, 5 7 35 5, एकक स्थानचा अंक 5 असायला पाहिजे. किती अंकी गुणाकार, 6 अंकी, म्हणजे 6 अंक असेल आणि एकक स्थानी 5 असेल असा कुठली संख्या आहे, ही संख्या आहे, म्हणून याचं उत्तर असेल हे. तर समजलं मित्रांनो. यानुसार आपल्याला जायचं आहे. तर या ठिकाणी संख्याज्ञान भाग 1, शेवटी 2 मिनटं मला नीट ऐकून घ्या. संख्याज्ञान भाग 1 यामध्ये नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय, अपरिमेय संख्यांच्या स्थानिक किमती एवढंच आणि याच्या संदर्भातलं पाहिलं आहे. मी खूप प्रयत्न केला एका लेक्चरमध्ये बरंच काही देण्याचा, शक्य नाही. तुमचाही गोंधळ व्हायला नको. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं 10-15 मिनटात मी नाही शिकू शकत, मला ते शक्य नाहीत, कारण मला माझ्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा हा कन्सेप्ट जे घरी बसून अभ्यास करत आहेत, त्यांना अडचणी जात आहेत, बेसिक गोष्टी त्यांना माहीत नाही, त्यांनाही हे समजलं पाहिजे, हा माझा अट्टहास आहे. जेणेकरून त्यांना मी गृहीत धरूनही हे शिकवत आहे. त्याच्यामुळे आपल्याला घाई नाहीत. मी तुम्हाला त्या दिवशी बोलता 40 लेक्चरपर्यंत बोललो होतो, असं नाही. आपल्याला हे मालिका अविरत चालू ठेवायची आहे. हे एकदा संपूर्ण प्रकरणांची एक मालिका पूर्ण झाल्यानंतर त्यानंतरची दुसरी सिरीज, आता हे साधारण हे कालखंड हे चालूच राहणार, बरोबर आहे. त्यानंतर एक एक टॉपिक घेऊन आपण त्याचे पर्सनली लेक्चर अटेंड करूया किंवा टाकत जाईल मी ते. हे आपल्याला पाहता येईल पुढे जाऊन, ठीक आहे ना. त्यामुळं ही सिरीज कायम ठेवायची आहेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या आज आपण शिकलो, जेवढं शिकलो त्याच्या संदर्भातलं होमवर्क मी लगेच तुमच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे. ते तुम्ही सोडवायचं आहे. मला पर्सनली माझ्या नंबरवर, जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल माझा, तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मला पर्सनली मला मेसेज करू शकता. मी त्याचं सोल्युशन, त्याला सोडवून त्याची इमेज तुम्हाला पाठवू शकतो. काही अडचण नाही. तळागाळातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला मी मदत करायला तयार आहे. अभ्यास करा, मेहनत करा आणि आता पुढचं होमवर्क तयार करा. यामध्ये जे छोटे छोटे खास कन्सेप्ट 2च आहे पण महत्त्वाचे आहे, ते मी मुद्दाम सोडलेले आहे. ते संख्याज्ञान भाग 2 या पार्टमध्ये घेण्यात येईल, कारण त्या पुढच्या चॅप्टरचे आपण 2 पार्ट करणार आहे. लक्षात आलं. कारण जसजसे चॅप्टर मोठे असतील तसतसे त्याचे पार्टसुद्धा वाढेल. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पुढचं होमवर्क चांगल्या पद्धतीनं सोडवा. अडचणी आल्या असेल तर नक्कीच